हरि ओम. संतांच्या चरित्राकडे पाहताना दोन वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं. संतांना भूतलावरचे देव असं समर्थ म्हणतात, पण ते कदाचित आपल्या समजुतीसाठी सांगतात. देवै अपिहि विचिकित्सा, देवांना सुद्धा ज्याच्याबद्दल निश्चित खात्री नसते, संशय असतो, अशी जी ब्रह्मवित स्थिती आहे ती संतांची असते. संत देवाच्या पलीकडे असतात, देव संतांच्या अलीकडे असतात. देव निश्चित कालावधीचे ज्ञाते असतात. संत ज्ञात अज्ञाताच्या पलीकडे असतात. देव भूतलावर कसा वावरतो याबद्दल पुराणांनी बरंच सांगून ठेवलं आहे. त्यानुसार संकल्पना मनामध्ये आपण बाळगतो, पण ब्रह्मवित कसा असतो याचं वर्णन कुठेही सांगितलं जात नाही, कारण ब्रह्माचं वर्णन होत नाही, त्यामुळे ब्रह्मविताचं वर्णन होत नाही. पार्थाला ज्याच्याबरोबर राहून सुद्धा आपला सखा म्हणजेच ब्रह्मवित आहे हे कळायला त्रास झाला. सगळ्या प्रकारची रूपं दाखवल्यानंतर जो अरूप होता तो त्याला त्या रूपामध्ये सुद्धा कळाला नाही, आणि विनंतीनुसार चतुर्भुज रूप घ्यायला सांगितलं. देवा तुम्ही चतुर्भुज रूपात या, मला ते माझ्या डोळ्यात सामावतं. कारण शेवटी पाहायचं जे आहे ते डोळ्यातून पाहायचं आहे, आणि डोळा हा इंद्रिय असल्यामुळे इंद्रियाची गोचरता ही नेहमीच सीमित असेल. मी सीमित आहे तर माझं इंद्रिय सीमित असणारच आहे. आपण ज्यांचं चरित्र पाहतोय ते असीमित आहेत. आपल्या बुद्धीच्या झेपेमध्ये त्यांना कवेत पकडण्याचा प्रयत्न आपण करतोय. कल्पनाशक्तीला हवा तितका ताण जरी दिला तरी स्वामीजी काय होते, कसे होते, स्वामीजींना मोजणं ते परिमित नव्हते, ते मोजता येत नव्हते, त्यांना मिती नव्हती, ते अमित होते. आणि म्हणून स्वामीजींच्या चरित्राकडे पाहताना आणखीन एक गमतीची गोष्ट आणि सतत ठेवावी जी जाणीव आहे, साधकांसाठी ठेवायची जाणीव, त्यांच्या कथेचा, त्यांच्या सत्यकथेचा, त्यांच्या घटनांचा अभ्यास करताना आपण साधक आहोत, साध्याच्या दृष्टीने साधनावर परिणाम व्हावा म्हणून स्वामीजींचे चरित्र आपण पाहतो हे कधीही विसरता कामा नये. हनुमंतांनी आपल्या शक्तीच्या जोरावर सोन्याच्या लंकेमध्ये आपला पाय ठेवला. यामध्ये सुरस आणि चमत्कारिक वाटणारी जितकी ही कथा आहे त्याहीपेक्षा साधकाच्या दृष्टीने त्यामध्ये दुसरं काहीतरी आहे. म्हणून कबीर महाराज असं म्हणतात की संतांचं चरित्र वाचताना एक लक्षात असं ठेवायचं असतं की गगन मंडल पे गोपी आने भुई पे दही जमाया, माखन माखन संतों ने खाया छाछ जगत बरपानी. म्हणून चरित्र पाहताना मंथुनी नवनीता तैसे घ्यानंतर तिकडं लक्ष द्यायचं. म्हणून सगळा रोख सांगण्याचा त्या पद्धतीने असेल. कानाला चमत्कार गोड वाटतात, कानाला अतर्की ऐकायला बरं वाटतं, आदर आहेच, श्रद्धा आहेच, पण त्या श्रद्धेला जर चमत्काराची जोड मिळाली तर फार सुरस होऊन जातं. ते बरोबर आहे, ते असणं तसं साहजिक आहे. आपण त्या साधकाच्या त्या पातळीपर्यंत पोचलेलो नाही आहे, पण दृष्टी निश्चित विशाल करता येते. एवढा मोठा दिग्विजय मिळाल्यानंतर कोणालाही असं वाटलं असतं की माझं काम संपलं. ज्या देशामध्ये, भारतामध्ये केवळ गारुडी राहतात, अत्यंत हीन लोक राहतात, मिळेल त्या वस्तूची देव म्हणून पूजा करतात, रंगाने काळे आहेत, वर्णात भेद आहेच, जातींनी भेदामध्ये विभागले गेलेले आहेत, कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची आबाळ आहे,
अर्धा भारत एक वेळच्या जेवणाला नेहमीच मुकलेला असतो, असं काहीसं चित्र असणाऱ्या देशातून एक युवक अत्यंत प्रगतिशील समजणाऱ्या राष्ट्रामध्ये जातो, जिथं ख्रिश्चन धर्माची पताका फहरत राहावी म्हणून केलेल्या एका कार्यक्रमामध्ये जाऊन नुसतीच हिंदू धर्माची पताका तिथं फडकवत नाही, तर त्याबरोबरच ख्रिस्ती धर्माला सुद्धा ख्रिस्त धर्म म्हणजे काय हे शिकवतो. ख्रिस्त धर्माचं सार मी हिंदू असून सुद्धा समजू शकतो हे सगळ्यांना उदाहरण सिद्ध करतो. सगळ्या धर्मांवर चौफेर नजर टाकतो. प्रत्येक धर्मीयाला त्यांच्या धर्मग्रंथातल्या उतारानुसार त्या धर्मगुरूंना शिकवतो. आणि या सगळ्यांच्या समन्वयाचं सूत्र असणारा जो धर्म आहे त्याला धर्म म्हणतात असं सांगून मला कोणालाही माझ्या धर्मात कोणाला घ्यायचं नाही असं ठामपणे प्रतिपादन करणारा हा युवक. एवढं सगळं झाल्यानंतर बहुतेक सगळं कार्य संपलं म्हणून स्वामीजींना परत यायला काहीच हरकत नव्हती. पण स्वामीजींचं कार्य हे अवतार कार्य असल्यामुळे मोठा वादाचा किंवा मोठा संभ्रमाचा आणि अतर्क्याचा विषय आहे. परब्रह्म तत्वाला ईश्वर रूपामध्ये आल्यानंतर, साकार रूपामध्ये आल्यानंतर परब्रह्माचा अत्युच्च आविष्कार म्हणजे ईश्वर आहे. ईश्वर आणि ईश्वरानंतर परब्रह्म म्हणजे जे जे दिसतं, जे जे साकार आहे, जे जे सगुण आहे, त्याची अंतिम मर्यादा ईश्वर आहे. मग ईश्वरासारखा असणारा जर कोणी असेल, ईश्वराने शांत स्वरूप घेतलेलं असेल, 5, 5.5, 6 फुटामध्ये जर ईश्वर सामावलेला असेल, तो किती स्थलकालात सामावला याच्यापेक्षा तो कोण आहे हे महत्त्वाचं. कारण तो जर ईश्वर असेल तर एकाच वेळेला त्याला आपल्या सगळ्या शक्तीची, कार्याची आणि ज्ञानाची क्षमता माहिती आहे. त्याच वेळेला जर त्या स्थितीमध्ये तो राहिला तर तो कोणतंच कार्य करू शकणार नाही. कारण अहंकाररहित अवस्थेमध्ये कार्य करणं अत्यंत अवघड आहे. अहंकारी म्हणावं तर ईश्वर स्थिती आहे. म्हणून विवेकानंद स्वामीजी जेव्हा काही करत असत तेव्हा ईश्वर करत असेल की विवेकानंद नावाचा पुरुष करत असे, हे दरवेळेला पाहण्यासारखं आहे. ज्या ज्या गोष्टींचा परिणाम झाला त्या परिणामांकडे पाहिलं तर असं वाटतं की हे ईश्वर कार्य आहे. पण त्याच वेळेला ज्या पद्धतीने कार्य चाललं होतं ते पाहिलं की असं वाटतं की हे मनुष्य कार्य आहे. एकाच शरीरामध्ये मनुष्य आणि ईश्वर एकत्र वास करत असताना दोन टोकांच्या मध्ये असणारी अस्तित्वाची जी तारांबळ आहे ती पाहण्यासारखी आहे. तो तत्वज्ञानाचा विषय आहे. त्रिगुणातीत व्हायचं आणि त्रिगुणात राहून वावरायचं हे एकाच वेळी कसं शक्य असू शकेल. कमीत कमी सत्वगुणाचा परिपोष घेऊन काम करावं तर एक गुण तरी लागतोच. आणि सांख्यांचं तत्वज्ञान सांगते की एक गुण कधीही असत नाही, त्याच्याबरोबर थोडा का होईना पण दुसरा गुण लागतो. स्वामीजी झाल्याबरोबर झोपावं लागलं, तमगुण पाहिजे. इथून तिथे जाऊन बोलायचंय त्यामुळे राजगुण पाहिजे. काय बोलायचंय सत्वगुण हवाय. त्यामुळे 3 गुणांमध्ये स्वामी होते आणि त्रिगुणातीतही होते. 3 गुणांमध्ये असताना झालेल्या सुखदुःखाचे तडाखेही लागलेले आहेत, त्याचे उद्गारही आलेले आहेत, त्याला प्रतिसादही आलेला आहे. नकळत जेव्हा त्या बाजूला गेलेले आहेत त्यावेळेला स्वामीजींना यातलं काहीच आठवलेलं नाही आहे. आणि गमतीचा भाग असा आहे, या आता जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की ज्यांनी ज्यांनी त्यांना जवळून पाहिलं त्यांना त्यांनी दोन्ही अवस्थांमध्ये पाहिलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की स्वामीजी एकाच ठिकाणी एकाच स्टेजवर बसलेले असताना असंख्य श्रोत्यांमधल्या काही श्रोत्यांना ते देव वाटले. नुसते वाटले नाहीत तर काही स्त्रिया या रीतसर दीक्षा घेऊन मुक्तसुद्धा झाल्या. काहींना ते पुरुष किंवा अत्यंत उत्कृष्ट बोलणारा तल्लख बुद्धिमान सत्पुरुष असं काहीतरी वाटलं. काहींना ते धर्माचे प्रतिनिधी वाटले. स्वामीजी अनेक होते की ऐकणारे अनेक होते.
पाहणाऱ्याची दृष्टी काय होती, पाहणाऱ्याची तयारी काय होती, पाहणाऱ्याचं प्रारब्ध काय होतं, पाहणाऱ्याचा समसमा संयोग काय झाला होता, त्याच्यावर सगळं अवलंबून होतं. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच. आपल्या ऐन जवानीतले अत्यंत चांगले दिवस स्वामीजींनी ज्या देशाला दिले, खरा हक्क भारत देशाचा आहे, पण भारतानं आपला एवढा मोठा सुपुत्र त्याच्या उमेदीच्या वयामध्ये अमेरिकेला दिला, याचा अर्थच असा आहे की तिथे एक अवतार कार्य करणं जरुरीचं होतं. आणि तिथे अवतार कार्य याचाच अर्थ बऱ्याच जणांच्या अंतिम मुक्तीची व्यवस्था तिथं झाली होती. आणि म्हणून त्यांनी जे जे निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये एक प्रकारचं स्वातंत्र्य दिसतं. यांना विचारलं, त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी सांगितलं असं दिसत नाही. स्वामीजी मध्येच थांबलेले आहेत. मध्येच हे नको म्हणून सांगितलं आहे, मध्येच हे हवं म्हणून सांगितलं आहे, मध्येच मी तिकडे जाईन म्हणून सांगितलं आहे, मध्येच कोणाला बोललेलेच नाहीत. असंच 27 सप्टेंबर संपली, परिषद संपली आणि ज्यांच्याकडे राहत होते तिथून स्वामीजींनी सामान उचललं. आमंत्रणं बरीच आली होते. स्वामीजींना स्वामीजींच्याकडे झालेले जे आकर्षित झालेला जो वर्ग होता, त्या वर्गामध्ये उच्चभ्रू लोकांचा जास्त भरणा होता. असे श्रीमंत लोक होते की ज्यांना अशा प्रकारच्या कार्यवाहीमध्ये आवडच होती. श्रीमंत होते, वेळ होता, शिकलेले होते, ज्ञान संपादन करण्याची वृत्ती होती, ऐकण्याचा कान होता, किंबहुना ऐकावशी इच्छा होती. आणि हे सगळंच असताना ज्या तडपीने ते 6 भाषणं झाली, आणि नुसत्या भाषणांचाच प्रश्न नव्हता, जो त्यांच्या संपर्कामध्ये त्या काळामध्ये आल्या त्या प्रत्येकाला असं वाटायचं की एकदा माझ्याकडे स्वामीजींनी येऊन जावं, कोणताही विषय द्यावा त्यांना. बरं, त्यांनी असा कधी विचारही केला नाही की हा कोण, हा हिंदू धर्माचा प्रतिनिधी आहे, मी याला आता मलाच हिंदू धर्माबद्दल माहिती नाही, मी यांना काय विचारणार आहे. शंका तेव्हा विचारू जेव्हा मला त्या विषयाची माहिती असेल. बरं, ख्रिश्चन तो बोलला आहे तेव्हा त्यांना माहिती आहे, बुद्ध धर्मावर बोललेत तेव्हा त्यांना माहिती आहे, पण मी धार्मिकच नाही आहे, तरीही मला ते हवेत. मग काय विचारायचं, मी काही विचारू शकतो, कारण काही विचारलं तरी ते उत्तर देतात. बरं, नुसतं उत्तर देतात असंही नाही आहे, त्यांचं भाषण परत परत ऐकावं असंच वाटतं, ते राहावेत असंच वाटतात. आणि गमतीचा भाग म्हणजे बऱ्याच जणांना त्यांना ठेवून घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हा तर काळा माणूस आहे. ते आकर्षक आहेत हे खरं आहे, त्यांना बोलवावं वाटतं हे खरं आहे, पण हा माणूस रंगाने काळा आहे. त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे ही इज अ हीथन, ही इज अ डाऊनकास्ट, ही इज अ निग्रो. पण हा विचार मनामध्ये येताच स्वामीजी समोरून आली की तो विचार निघून जायचा. काय जादू होती हे कोणालाच कळत नव्हतं. बॅगले नावाच्या एक बाई होत्या, खूप आपण पाहणार आहोत त्या बाई, 61 वर्ष वयाच्या बाई होत्या, फार तडफदार बाई, एका गव्हर्नराची बायको वगैरे होती. तिने स्पष्टच सांगून टाकलं, हे इतकं जो काही डेट्रॉईट नावाच्या शहरामध्ये एक प्रचंड मोठा गदारोळ उडून गेला. एका बाजूला अख्खे सगळे वेगळे वेगळे ख्रिश्चन धर्माचे सगळी लोक आणि एका बाजूला स्वामीजी. हा काय गदारोळ झालाय तो आपण पाहणार आहोत, पण त्याची व्याप्ती बघितल्यानंतर असं लक्षात येतं की नुसतं वाचून धडकी भरते. आणि काय चाललं होतं त्याची व्याप्ती किती मोठी होती. तोंडांनी बोलणे, पेपरमध्ये बोलणे, टीका करणे, समोर 3 फुटाच्या अंतरावरून स्वामीजींना शिव्या घालणे, स्वामीजींच्याकडे मुली पाठवणे, स्वामीजींना विषबाधा करणे, हे सगळे प्रकार चालू होते. पण या सगळ्या प्रकारामध्ये प्रसन्न, सौम्य आणि शांत 3 शब्द वापरलेत स्वामीजींनी. आणि गमतीचा म्हणजे ज्या मुलींनी स्वामीजींना सांगितले की स्वामीजी हे काय चालले हो तुमच्यावर, असं हा म्हणजे देवावर सुद्धा अन्याय करतो माणूस काय वगैरे म्हटल्यानंतर त्यांनी तिला पत्र लिहिले, तू निराश होऊ नकोस, लक्षात ठेव, नेहमी प्रसन्न, सौम्य आणि शांत, हे 3 शब्द लक्षात ठेव. त्या मुलीने ते शेवटपर्यंत लक्षात ठेवले. अख्खं आयुष्य गरिबीत काढलं, शेवटपर्यंत तिने लग्न केलं नाही. स्वामीजींच्याकडून रीतसर दीक्षा घेतली. सिस्टर ख्रिस्तीन तिचं नाव. ही डेट्रॉईटला भेटली. मिसेस मेरी फंकी म्हणून होती, ती भेटली. या दोन्ही शिष्या त्या तिथं भेटल्या. डेट्रॉईटला जायच्या अगोदर स्वामीजींचं इथून परिषद संपली आणि स्वामीजींनी 1 महिना 1.5 महिना त्या शिकागो शहरातच काढायला सुरुवात केली. आज यांनी बोलवलं त्यांच्याकडे गेले, ते श्रीमंत त्यांच्याकडे गेले, त्या एक मोठा क्लब होता तिथं गेले आणि स्वामीजी कुठेही असायचे.
कोणी पैसे द्यायचे, कोणी बोलवायचे आणि तिकीट लावायचे. स्वामीजींना माहितीच नसायचं $5 तिकीट आहे की बायकासुद्धा ते काम करायच्या. बायक कुठल्या तरी घरी बोलवायचे आणि त्या घरीच तिकीट लावायच्या. $2, $5, $10. आणि मग जाताना स्वामीजींच्या हातामध्ये $70, $80, $50, काय स्वामीजी जे काय दिलं ते रुमालात बांधायचे आणि आपल्या त्या कोटाच्या खिशात ठेवायचे. दुसरं काही नव्हतंच. खिसा असणारं एकमेव वरचं वस्त्र तेवढंच होतं, दुसरं काही नव्हतं. आत खिसा नव्हता कुठे. बरं, हे आणलं की कुठं ठेवायचा प्रश्न असायचा. त्यामुळे ते ग्लॅडस्टोन बॅग होती त्याच्यात ते टाकायचं. चुकून हॅलेबाईंच्याकडे गेलं तर त्यांना सांगायचं, आई हे बँकेत टाका हो, मला यातलं कळत नाही किती आहे. मग त्यात सांगायचे, बघा मागच्या वेळी तुम्ही इतके दिले. ते म्हणायचे हिशोब मला नाही कळत. प्रश्न असा पडतो की स्वामीजी पैसे उदरनिर्वाहासाठी गोळा करत होते, रामकृष्ण मिशन करायचे म्हणून गोळा करत होते, इथं काही काम करायचं म्हणून करत होते, कळत कुठंच काही नाही. असं वाटतं की स्वामीजी आपल्या निर्णयाप्रमाणे चाललेत. असं वाटतं की स्वामीजींना निर्णय कोणीतरी देत आहे. असं वाटतं की स्वामीजींना माहिती आहे कुठं जायचं. शोधायचा प्रयत्न करताना असं लक्षात येतं की लवकर काही सापडत नाही आहे. 1.5 महिना स्वामीजींनी असा काढला आणि त्याच्यानंतर त्या लेक्चर ब्युरोवर त्यांनी करार केला. अत्यंत विचित्र करार होतो. म्हणजे त्या लेक्चर ब्युरोबद्दल नंतर एकाने असं लिहिलं आहे की अमेरिकन लोक फ्रॉड करतात हे आम्हाला माहिती आहे, असं ते अमेरिकननंच लिहिलं आहे. पण एवढं मोठं फ्रॉड आपल्या देशामध्ये ऑफिशियली होऊ शकतं हे फक्त या लेक्चर ब्युरोने दाखवून दिलं. $2200 ते $2500 स्वामीजींच्या एका लेक्चरला त्या काळात गोळा व्हायचे. स्वामीजींना फक्त $200 मिळायचे. काय हिशोब असेल दोघांमध्ये पहा. म्हणजे आणि याच्यामध्ये सुद्धा स्वामीजींना 200 दिले काय, जे दिलं ते घेणे, काहीही न बोलणे. संन्यासी वृत्तीच संन्यासी वृत्ती असल्यामुळे कामिनी कंचनाचा कोणत्याही प्रकार, गुरूंच्याकडे तर कंचन आणि कामिनी नव्हतीच. यांच्याकडे सुद्धा कामिनीचा काय प्रश्न नव्हता. कंचन राहिलं तेही कसं काय मिळालं, कारण कशामध्ये कुठे मोजावं, हे करावं, काही नाही. त्यात भाऊ होऊन बसले होते या 3-4 बहिणींचे. त्यामुळे भावानी बहिणीसाठी काहीतरी घेतलं, त्यामुळे तो खर्च. त्यामुळे तेच विचारायचं, तुला काय हवंय सांग, कारण मी दादा आहे. तेवढी एक भूमिका त्यांची सोडली तर राहिलं फक्त जेवण खाणं. बरं, राहिला कुठेही तयार. एक बॅग, 2 वस्त्र असायची बरोबर. ट्रंक सोडून दिली होती, काठी सोडून दिली होती. ती किड्स फॅमिलीमध्ये तिथेच सगळं दान करून टाकलं होतं. जसा यांच्याबरोबर करार केला त्याबरोबर त्यांनी स्वामीजींना पळवायला सुरुवात केली. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा माणूस म्हणजे हे सोन्याची कोंबडी आहे, ही सोन्याची अंड देते, याला जितकं पळवाल तितके पैसे मिळतात. स्वामीजी बिचारे हो म्हटले की ह्या गाडीत बसायचे, सकाळी इकडून जायचे, 300-300, 400 मैलाचा प्रवास करून सकाळी इकडे लेक्चर तिकडे लेक्चर. त्यात गमतीचा भाग असा होता, हे लेक्चर ब्युरोनी सगळे लेक्चर ठेवल्यानंतर यांची राहण्याची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे. स्वामीजींचे भक्त इतके असायचे त्यामुळे तोही खर्च यांचा वाचायचा. ते राहायचे दुसरीकडे. लेक्चर हॉलचं भाडं म्हणावं तर लेक्चरच तिसरा ऑर्गनाईज करायचा, पण यांच्याशी बांधलं असल्यामुळे भाडे नाही जरी घेतलं तरी ब्युरोला पैसे मिळायचे. स्वामीजींचा यालाही काही विरोध नव्हता. आणि मग तिथून ते मिनेसोटापासून त्यांनी सुरुवात केली, मिनियापॉलिसपासून सुरुवात केली, तिथून विस्कॉन्सिनला, आयओवा, त्याच्यानंतर मेम्फिसपर्यंत गेली. आणि आपण मागच्या वेळी पाहिलं या 5 राज्यांमध्ये त्यांनी दौरा केला, अत्यंत उत्कृष्ट भाषणं केली. स्वामीजींच्याकडे 2-3 प्रश्न असायचे. विषय ते स्वतः देऊ शकत नसत, विषय दिला जायचा. आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर स्वामीजींना विषय साधारण भारतातली स्त्री, भारतातली गरिबी, हिंदू धर्म, ख्रिस्त धर्म, बुद्ध धर्म असेच विषय असायचे. स्वामीजी दरवेळेला नवीन काहीतरी विचार घेऊन जायचे तिथे. कधी कधी असं व्हायचं की स्वामीजी थकलेले असायचे, खूप थकलेले असायचे. साधना चालूच होते. कधी कधी कल्पनेला वाव मिळायचा नाही. एका गृहस्थांच्या असं लक्षात आलं की हे तयारी कधी करतात, कारण सकाळी उठतात ते साधनेत असतात, त्याच्यानंतर लेक्चरला जे सुरुवात होते ते आज यांच्याकडे गेले, हे लेक्चर संपलं, मग त्यांनी जेवायला बोलवलं आहे, तिथे जेवायला बोल म्हणजे आल्याला जेवण देत नव्हते स्वामीजींना, एक 5 मिनिटं म्हणून त्यांना बोलायला लावायचे. मग ते बोलून स्वामीजी जेवतात तोपर्यंत वामकुक्षीसुद्धा नाही, दुसरं कोणीतरी घेऊन जायचं. ह्या सगळ्या याच्यामध्ये ते तयारी कधी करतात. मग त्यात एका ग्रस्तांच्याकडे ज्यांच्याकडे राहत होते त्यांनी असं सांगितलं सगळ्यांना की मला याचं रहस्य कळालेलं आहे म्हणाले. कारण मी माझ्याकडे राहत असताना रात्री असं पाहिलं की यांच्या खोलीमध्ये आवाज येतो, पण झोपायच्या वेळेला कोण बोलतं यांच्याशी, कारण हा माणूस आत जाताना एकटा गेलेला आहे, हे माझं घर आहे, मला माहिती आहे एकटे गेलेले आहेत, पण तिथं 2 माणसं बोलत आहेत हे मी निश्चित पाहिलेलं आहे. आणि नंतर स्वामीजींना त्यांनी स्पष्ट प्रश्नच विचारला, त्यामुळे स्वामीजी निरागस बाळासारखे होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं हो म्हणाले.
माझ्या कानाजवळ आवाज येतात. अहो काय केवढा मोठा चमत्कार. म्हटलं मला चमत्कार वगैरे काही कळत नाही, जे होतंय ते सांगतो, माझा चमत्कारावर विश्वास नाही. माझ्या कानामध्ये आवाज येतात. अहो ते म्हटले पण आम्हाला बाहेर ऐकायला येतात. येत असतील म्हणाले. आणि हा आवाज जरा असा तगडा आणि खाष्ट वाटतो. म्हणाले हो गुरु आहेत माझे ते. रोज रात्री झोपल्यानंतर स्वामीजींना झोप लागलेली असताना कानामध्ये आवाज आणि संपूर्ण दुसऱ्या दिवशीचं भाषण हे ऐकवलं जायचं आणि स्वामीजी बोलायचे. म्हणून स्वामीजी नेहमी म्हणतात की माझं भाषण हे माझं तोंड आणि गुरूंचा आवाज आहे. आता प्रश्न असा आहे की गुरु आणि शिष्यामध्ये भेद कुठं होता? त्यांनी यांना सांगितलं. हा भूतलावर घडलेला प्रसंग आहे, पण एका ब्रह्माने दुसऱ्या ब्रह्माला सांगितलं असं होऊ शकत नाही. ब्रह्म जर एक असेल तर त्याच्या अध्यस्थावर असणारी जी कार्यशक्ती आहे, जी माया आहे, जी त्याच्या घरी नेहमी पाणी भरते, त्या मायेची एक शक्ती ही शक्ती आहे. त्यामुळे अचिंत्य असणारी मायेची शक्ती तिथेच उभा असल्यामुळे स्वामीजींना सगळ्या प्रश्नांची उत्तरं इतकंच नव्हे तर येणारे प्रश्नसुद्धा कळायचे. काय प्रश्न विचारले जाते याचं एक उदाहरण असं झालं. स्वामीजीने हे सगळे 5 जे राज्य होते त्यांचा तो सगळा दौरा संपवला. थकले स्वामीजी आणि ते आले साधारण जानेवारीमध्ये शिकागोला परत आले ते सरळ त्या हेल भगिनींच्या तिथे आले. त्या बहिणींच्यावर जरा गंमत झाली. आईकडे जाऊन राहिले आणि म्हणाले मी आता काय करणार नाही, 2 आठवडे आराम विश्रांती घेणार आहे. विश्रांती म्हणजे लेक्चर ब्युरोचे लेक्चर घेणार नाहीत, बाकीचं चालूच होतं, लोक बोलवतच होते. असे 2 आठवडे काढले आणि मग 9 फेब्रुवारी 1894ला स्वामीजींनी या लेक्चर ब्युरोबरोबर दुसरा दौरा चालू केला. आणि हा जो दौरा होता तो फक्त एकाच ठिकाणी जायचं होतं, त्याचं नाव डेट्रॉईट. या डेट्रॉईटमध्ये काय गंमत झाली होती, स्वामीजी जसे जसे लोकप्रिय होत चालले आणि ह्या धर्मपरिषदेमध्ये त्यांनी ज्या प्रकारचं भाषण करून जी वाहवा मिळवली, या सगळ्यामध्ये असा प्रश्न झाला, इपिस्कोपल, बॅप्टिस्ट, प्रेस्बायटेरियन, युनिटेरियन, अँग्लिकल, इव्हँजेलिकल सगळे एकत्र आले त्यांच्या तिथे. आणि त्यांनी असा विचार केला की आपण पहिली गोष्ट म्हणजे हे कुणी काढलं खेकट, हे जर आलं नसतं तर आमचं काम सगळं व्यवस्थित चाललं होतं. एक आम्हाला आता डोनेशन्स कमी मिळायला लागलीत. दुसरी गोष्ट, या माणसाचा बंदोबस्त केला, हा गेला नाही, हा इथेच आहे, हा कमीत कमी बाबा जाईल इथून तर तो इथेच बसणार म्हणतोय, मग आता याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपले आपले विचार करा. ज्या देशाच्या 54% कॅथलिक्स होते, बाकीचे डिनॉमिनेशन म्हणजे अगदी ख्रिश्चन सायन्स मॉनिटर हा ट्रान्सडेंटलिस्ट किंवा फार हिंदू धर्माच्या जवळ येणारे असूनसुद्धा त्यांनीसुद्धा मीटिंग बोलवली. आणि मग सगळ्यांनी असा विचार केला की ह्या माणसाला पकडायचं कसं. आणि मग असं लक्षात आलं की याला परत एकदा आव्हान देऊन सगळ्यांच्या पुढे आपल्याला ते काहीतरी गडबड झाली त्या पार्लमेंटमध्ये, हा चुकून बोलून गेला, आपल्याला स्कोप मिळाला नाही, एक खूप टाळ्या वाजल्या, आपण आता याला व्यवस्थित घेऊया. आणि आता हा डेट्रॉईटकडे जाणार आहे ना, तो आपला बालेकिल्ला आहे, आता एकदा इथे आला की मग याचं काय करायचं ते आपण ठरवूया. म्हणून स्वामीजींच्या डेट्रॉईटला जाण्याच्या अगोदरच वातावरण डेट्रॉईटमध्ये बऱ्यापैकी तापलं होतं. स्वामीजींना याची कल्पनाच नव्हती. ते बिचारे आपले इथनं जायचं, तिथे डेट्रॉईटमध्ये भाषण आहे, याच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती नव्हती. आणि त्याचं कारण असं होतं की इथे स्त्री वर्गाचे म्हणजे ज्या प्रतिनिधी होत्या त्यांचे जे प्रमुख प्रतिनिधी स्त्री वर्गाच्या म्हणून या मिसेस बॅगले, जॉन बॅगले ज्या होत्या त्या त्याच्या प्रमुख होत्या. त्यांनीच आमंत्रण दिलं होतं तुम्ही या म्हणून. आता जुन्या एका गव्हर्नरची बायको, गव्हर्नर वारले होते, या विधवा होत्या, 61 वर्ष वयाच्या होत्या, पण त्यांचं काम खूप होतं. त्या खूप अशा फिलॅन्थ्रोपिक ॲक्टिव्हिटी करायच्या. त्यांचा संडे बायबल क्लब होता, त्यांनी एक छोटंसं हॉस्पिटल त्या हॉस्पिटलच्या त्या इन्चार्ज होत्या, एक शाळा काढली होती, ते शाळा असायची आणि तशा मनाने उदार अशा होत्या. स्वामीजींना ऐकलेलं होतं स्वतः, त्यामुळे त्यांनी आपल्या घरी यावं, आपल्या गावात यावं, बोलावं अशी अपेक्षा होती, म्हणून ते आमंत्रण दिलं होतं. लेक्चर ब्युरोने ते आमंत्रण पकडलं, कारण ह्याच्यामध्ये बाई पण आहे, जागा पण आहे, ह्याचं भाडं वाढलं, राहिलेले सगळे पैसे आपल्याकडेच आहेत म्हणून त्यांनी जावं म्हणून सांगितलं. स्वामीजी जेव्हा तिकडे जायला निघाले डेट्रॉईटला, त्यावेळेला गंमत अशी झाली की या बॅगले बाई त्या प्रतिष्ठित असल्यामुळे त्यांनी 300 लोकांना फोन केले होते, 300 लोकांना निमंत्रण पाठवले होते. हे 300 लोक अख्ख्या डेट्रॉईटमधले सगळ्यात उच्चभ्रू जे लोक होते. कोण होतं याच्यामध्ये? सगळे फिलॉसॉफीचे प्रोफेसर्स, सगळे सोशल रिफॉर्मर्स, म्हणजे समाजामध्ये ज्यांना मान आहेत ते, राबाय, ज्यू धर्माचे जे लोक होते ते, बिशप सगळे,
आणि याशिवाय जे व्यापारी मोठे होते, चेंबर ऑफ कॉमर्सचे असे, म्हणजे असं त्याच्याबद्दल वर्णन आलेलं आहे तिथल्या वर्तमानपत्रामध्ये की डेट्रॉईटच्या इतिहासामध्ये एवढे ल्युमिनरीज एकत्र आल्याचा प्रसंग पहिल्यांदा घडला नसेल. असे 300 खचाखच त्या बाईंचं मोठं घर होतं. गव्हर्नरच्या बाई होतं, मोठं होतं. अजूनही ते घर आहे. त्याचं चित्र आत्ता जरी पाहिलं तरी ते खूप मोठं दिसतंय. तिथे ते सगळं आणलं. स्वामीजी तिकडून निघाले. 11 फेब्रुवारीला स्वामीजी इकडं पोचले. पोचायच्या अगोदर म्हणजे इकडे वर्तमानपत्रामध्ये जे आहे सुरू झालं होतं सगळं कामकाज. त्याचं कारण असं होतं, स्वामीजी ज्या दिवशी आले त्या दिवशी डेट्रॉईट फ्री प्रेसचा एक रिपोर्टर होता. त्यांनी असा विचार केला की आता येऊन भाषण वगैरे देणार आहेत ना, त्याच्या अगोदर जरा मुलाखत घ्यावी आपण, कारण नाहीतरी यांच्याबद्दल जरा इकडं तिकडं काहीतरी, आणि जसं सेन्सेशनल काय असलं की वर्तमानपत्राला पाहिजे असतं. त्यामुळं त्यांनी जाऊन स्वामीजींची मुलाखत घेतली. स्वामीजींच्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे काही विचारलं ते जरा विचित्र होतं. त्यांनी विचारलेले स्वामीजींचे प्रश्न आणि त्याची उत्तरं स्वामीजींनी कशी दिली ते आपण पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की तो असं म्हणतो की यू आर अ हिथन, तुम्ही काळे आहात, म्हणजे खालच्या देशातनं आलेले, आणि तुम्ही इकडं कन्व्हर्शनचं काम चालू झालं आहे असं आम्हाला ऐकण्यात आलं. कारण तोपर्यंत कंड्या अशा पिकवल्या होत्या की ह्या माणसांनी शिकागोमध्ये बऱ्याच माणसांचं धर्मांतर केलेलं आहे. आता तो डेट्रॉईटमध्ये राहिलेल्या माणसांचं धर्मांतर करायला येणार आहे. त्यामुळे तो हिंदू मिशनरी आहे, कारण यांना मिशनरी सोडून दुसरं काय माहीतच नव्हतं. तो इथे आला कशासाठी येईल, आम्ही तिथे कशासाठी जातो, धर्मांतर करण्यासाठी. म्हणजे तो इथे धर्मांतराला आला आहे. आणि मग हळूहळू त्याला पुष्टी मिळायला लागली. म्हणून त्यांनी स्पष्ट असा प्रश्न विचारला स्वामीजींना, स्वामीजी आर यू हिअर फॉर कन्व्हर्जन. आता इथे आपल्याला असं लक्षात येतं की स्वामीजींना प्रश्न पहिल्यांदा माहिती असत की काय, कारण त्यांनी काय केलं, आपली बॅग उघडली आणि त्या बॅगेतून एक पुस्तक काढलं. ते पुस्तक सम्राट अशोकावरचं होतं. आता तेच पुस्तक त्यावेळेला का घेऊन गेले हा प्रश्न अनुत्तरित राहतो. पण ते पुस्तक काढल्याने असं सांगितलं की इसवी सनापूर्वी 233 BC केव्हा अलेक्झांडर येऊन गेल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक हा राज्य करत होता. या अशोकाने त्या काळामध्ये जवळजवळ 40 ठिकाणी आपले स्तंभ उभारलेले आहेत. त्याला धर्मस्तंभ असं म्हणतात. कुठं होते ते, तर त्यातला एक स्तंभ हा ग्रीस जवळच्या बॉर्डरवर होता, म्हणजे आत्ताचा इराण, त्याला पर्सेपोलिस वगैरे म्हणतात, त्या भागामध्ये. आत्ता ज्याला हाफिज किंवा शिराज म्हणून जो भाग आहे इराणमधलं, तिथं तो स्तंभ होता. एक कल्याण म्हणजे मुंबईजवळ, इतक्या भागामध्ये ते पसरलेले होते. खूप उंच असे ते कॉलम असायचे आणि त्याच्यावर धर्माचा संदेश लिहिलेला असायचा. त्या संदेशाचं भाषांतर त्या पुस्तकात होतं, ते त्यांनी त्याला दाखवलं. काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये, प्रत्येकाच्या विचारातून जन्माला आलेला धर्म त्या त्या विचारानुसार श्रेष्ठच असतो. अशोकाचे वाक्य आहे ना. एका धर्माने दुसऱ्या धर्माचं केलेले कौतुक हे त्या धर्माच्या संरक्षणासाठी उपयुक्त असतं. म्हणून जो धर्म दुसऱ्या धर्माची तत्व विचाराने स्वीकारण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःचा धर्म जास्त टिकवतो, असं त्याच्यामध्ये लिहिलं. ते स्वामीजी म्हणाले, मी या देशातून येतो, तेव्हा मी इथं येण्याचं कारण माझ्या धर्मामध्ये काय आहे ते मी सांगणारच, कारण मी त्या धर्माचंच प्रतिनिधित्व करतो. पण दुसऱ्या धर्मामध्ये आहे ते सुद्धा चांगलं आहे, आणि जर ते चांगलं असेल तर तुम्ही वन एक्सक्लुझिव्ह रिलिजन हा जो प्रकरण तुम्ही काय काढलेलं आहे ते जरा बंद करावं, असं सांगण्यासाठी मी इथं आलो, असं त्यांनी सांगितलं. हे एवढं सांगितल्यानंतर स्वामीजी तिथं थांबले नाहीत. ते म्हणाले, आवर रिलिजन इज द ओल्डेस्ट रिलिजन इन द वर्ल्ड आणि ख्रिश्चॅनिटी इज अ क्रीड, असं म्हणाले. तो पंथ आहे, धर्म नाही. हे वाक्य जे आहे सगळ्यांच्या जिव्हारी लागलं. पण नुसतं स्वामीजी म्हणून थांबले नाहीत. मी का म्हणतोय क्रीड हेही लक्षात घ्या म्हणाले, कारण संपूर्ण कॅथलिक धर्म हा बुद्ध धर्माचं प्रतिरूप आहे. तो कसा आला मी सांगू शकेन म्हणाले. त्यातली कोणती तत्व एकामेकाशी जुळत आहेत तेही सांगू शकेन. पण बरीचशी तत्व ख्रिश्चन धर्मामधली अशी आहेत ज्याच्यामध्ये आपापसात भेद आहेत. पुढे स्वामीजींनी नंतर एक भाषण केले, फार सुंदर भाषण आहे, ते पाहणार आहोत आपण. त्या भाषणामध्ये स्वामीजींनी असं सांगितले की मीरेला जी भक्ती इथे कृष्णाची झाली ती भक्ती जीसस ख्राइस्टबद्दल व्हावी म्हणून सॉलोमन सॉन्ग म्हणून बायबलमध्ये एक भाग आहे. स्वामीजींनी त्या भागातला जो संदर्भ होता तो उद्धृत करून असं सांगितलं की मीरेला कृष्णाबद्दल असणारं जे प्रेम होतं त्या अत्युच्च दैवी प्रेमालाच
जीजस ख्राइस्टला आपला पती समजून आणि मी भक्त ही त्याची पत्नी समजून ज्या पद्धतीचं प्रेम केलंय असं ते प्रेम आहे. अनफॉर्च्युनेटली तुमच्यातल्या काही पादरी लोकांनी हे ह्युमन लव्ह ह्याच्यात आलं म्हणून बायबलमधून काढून टाकायचा घाट घातलाय. ते चुकीचं आहे हे सांगायला मी इथं आलोय. इतकं स्वामीजींचं विषयांचं ज्ञान होतं. म्हणून ते म्हणाले मी ख्रिस्त धर्माला मानतो. एका ठिकाणी तर स्वामीजींनी डोळ्यात पाणी असून म्हटलेलं आहे, पक्षाला घरटं मिळतं, फळाला झाड मिळतं, आज एकटा कोण फिरत असेल तर जीसस ख्राइस्ट फिरतोय, त्याला अजून खांदा मिळत नाही आहे. त्यांनी कुठं राहायचं? जीसस हृदयात राहतो, त्याला तुम्ही हृदयसुद्धा दिलेलं नाही राहायला. तो एकटा आहे, एकाकी आहे, शोधतोय, सहारा शोधतोय. आपल्या हृदयाचा सहारा देवाला द्यायचा असतो. असं 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 जीसस ख्राइस्टकडे जा, त्यांनी सल्ला दिलेला आहे. तो त्या भाषणामध्ये येईल. तो असं हे त्यांनी सांगितल्यानंतर हे आलं पब्लिश होऊन पेपरमध्ये. आता प्रश्न असा झाला की लोकांना असं वाटलं की एकतर हा इथे आम्हाला सांगायला येतोय, पण आपलं सांगतोय ते सांगतोय आमच्या धर्माबद्दल बोलतोय. आमचा धर्म धर्म नाही पंथ आहे म्हणून सांगतो. त्या धर्मामध्ये जीससला काय पाहिजे हे सांगतो. आणि एवढं सगळं सांगून हा आम्हाला कोण सांगणार? आम्ही इकडून त्यांना सुधारायचं म्हणून माणसं पाठवतोय. त्याबरोबर ही सगळी मंडळी जेवढी डेट्रॉईटमधली होती ती सगळी एकत्र झाली. आणि या माणसाचं काय करायचं? त्यातल्या एक बाई तर एवढ्या चिडल्या. या बॅगले बाईंच्याकडं 11 फेब्रुवारीला जे पहिलं भाषण झालं त्याच्यासाठी 300 माणसं सगळी खचाखच येऊन भरली होती, सगळे प्रतिष्ठित लोक. त्यातली एक बाई सरळ उठली, स्वामीजींच्या जवळजवळ 3 फुटावर आले आणि त्यांनी स्वामीजींना शिव्या घातल्या. तो अपमान इतका वाईट होता की त्या बॅगले बाईंना इतकं वाईट वाटलं की आपल्या देशाचं, आपल्या धर्मामध्ये हे काय प्रकरण चाललंय? एवढ्या आदराने तो माणूस इथं येऊन वागतो. एका बाईने ते स्पष्टच सांगितलं, लव्ह दाय नेबर असं काहीतरी म्हणतो ना आपला धर्म. मग हा नेबर इथं आला, याला अशा प्रकारची वागणूक? पण स्वामीजींचं याच्यावर काहीही वक्तव्य नव्हतं. ती बाई बडबड बडबड बोलली आणि तिथून तडा 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 निघून गेली त्या ह्याच्यामधून. बॅगलेबाईंनी पुढं ते भाषण चालू ठेवलं. असं सगळं भाषण झालं. त्यामुळे हे बॅगलेबाईंच्या इथे झालेला हा प्रसंग, ही दिलेली मुलाखत आणि सगळ्या लोकांचा राहिलेला बॅलन्स, स्वामीजींच्यावर जो काय रोष होता, कारण तिथं कसं झालं होतं, सगळ्या जगातले प्रतिनिधी आल्यामुळं थोडंसं काय म्हणा पण थोडं जरा लाज बाळगावी लागली. त्यामुळे स्वामीजींना फारसं काही करता आलं नव्हतं. आता सगळे गेले होते, हा एकटा सापडलेला होता. त्यामुळे ह्याला आता डेट्रॉईटमध्ये जेवढा मिळता येईल तेवढा धूम काढायचा. आणि न्यूजपेपरना सगळ्यांना बोलून आणलं होतं की आमच्याकडनं आमच्या बाजूचं झालं की तुम्ही छापायचं. परिणाम असा झाला, वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच वेळा काही येईना, कारण यांच्या बाजूनी काही होईना. आणि स्वामीजींच्या बाजूनी झालं की काल 1-2 भाषणं झाली, ती व्यवस्थित होती, आनंद झाला, संपलं. असं 3 ओळीची फक्त हे आलेली असायची. स्वामीजींचा त्यालाही काही आक्षेप नव्हता. पण गमतीचा भाग असा होता, अमेरिकेमध्ये त्यावेळेला एक वेगळं वातावरण सुरू होतं. स्वामीजींच्याकडे एक प्रोफेसर पामर म्हणून होते. त्यांनी स्वामीजींना स्पष्ट सांगितलं होतं, स्वामीजी 50 वर्ष जर तुम्ही अगोदर आला असताना तर तुम्हाला इथं फाशी दिलं असतं. इतकी असहिष्णुता होते. आता अमेरिका बदलाच्या कड्यावर खडी आहे. बऱ्याच लोकांनी आपल्याच धर्माला प्रश्न विचारायला सुरुवात केलेले आहेत. म्हणून त्यानुसार पंथ भेद वाढत चालले. ज्याला जे आवडेल तो, कारण एक प्रकारचं स्वातंत्र्य होतं की माझ्या धर्मातून बाहेर पडून मी मला जोसा धर्म वाटेल, जिथं मला प्रश्न उत्तर मिळत नाही, असं सगळं प्रकरण चालू असल्यामुळे स्वामीजींच्या विचारांचा स्वीकार करणारे सुद्धा काही लोक होते. याचा परिणाम असा झाला, 2 सरळ सरळ तट पडले डेट्रॉईटमध्ये. एक स्वामीजींच्या बाजूचा, एक स्वामीजींच्या विरुद्ध बाजूचा. आणि गमतीचा भाग म्हणजे स्वामीजी काहीच बोलायचे नाही. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की पेपरामध्ये लोकांची पेपराचे सर्क्युलेशन वाढले. प्रत्येक पेपर याच्यावरच लिहायला लागला, कारण सगळ्यांना हे पाहिजे होतं कोण जिंकते. मग एकदा स्वामीजींचं आले की लोकांना वाटायचं अगदी बरोबर, हेच बरोबर आहे. तोपर्यंत दुसऱ्या बाजूचे काहीतरी म्हणायचे. बरं, इकडे स्वामीजी जिंकलेत म्हटलं की त्यांच्या लक्षात यायचं, अरे मी त्याच पंथाची आहे, मी बिशप बॅप्टिस्टमधली आहे आणि हे बॅप्टिस्ट त्यांच्यावरच बोलत आहेत, आणि मग ते कसं चांगले बनतात. तोपर्यंत दुसऱ्या दिवशी काहीतरी यायचं. त्यात ॲनॉनिमससुद्धा काही लोकं लिहायची. ती होती ख्रिश्चन, पण स्वामीजींच्या विचारांशी सहमत असल्यामुळे तशा पद्धतीने लिहायचं. अशा या वातावरणामध्ये स्वामीजींचा डेट्रॉईटमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे जवळजवळ निश्चित होतं की जे स्वामीजी बोलणार ह्याच्यावर गदारोळ होणार हे निश्चित होतं. आता याचा परिणाम कसा झाला
की सगळ्यांनी असा विचार केला की यांना बायकॉटच केलं तर, हा माणूस जर समजा बायकॉटच केला तर हा कुणापुढे बोलेल, ते त्यांनाही शक्य नव्हतं. कारण स्वामीजींची जितकी लेक्चर झाली त्या सगळ्या लेक्चरमध्ये बऱ्याच जणांना परत जावं लागलं. आता परत जायला लागलं म्हटल्यानंतर त्या परत ज्यांना ज्यांना जायला लागलं, त्या ज्यांना तिकीटं घ्यायची इच्छा होती, पैसे होते, पण संख्या संपली, चर्च भरला, आता कुठे बसणार तुम्ही, ते परत गेलेले जे लोक होते त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक मोर्चा काढला की यांना अजून थांबवून घ्या, आम्हाला ऐकायला मिळालेलं नाही आहे. म्हणजे त्यांना ऐकण्यापासून थांबवणं हा काय, ते लक्षात आलं होतं त्यांच्या की हे आपल्याकडनं काय जमणार नाही, कारण आपलं कोण ऐकत नाही. हा माणूस बोलायला लागला की पता नाही सगळेचे सगळे कसे येऊन थांबतात. बरं, दुसरी गोष्ट, हा काय बोलतो याचा आम्ही विरोध करायला जाऊ तर हा संस्कृत बोलतो, मध्येच काय आत्मा काय म्हणतो, परमात्मा काय म्हणतो, हे आपल्याला काय माहीतच नाही यातलं. आमचं मात्र त्याला माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी हिंदू धर्मावर अस्त्र काढलं नाही, कारण त्यातलं काही माहीत नव्हतं. अस्त्र काढले ख्रिश्चन धर्मावर की ते चुकीचं सांगतात, आम्ही बरोबर सांगतोय आणि तो धर्म, एवढंच म्हणायचे. धर्मातलं काही बोलायचे नाही. त्यातली जी शहाणी लोकं होती, जाणती लोकं, ती म्हणायची की अहो तुम्ही त्यांच्या धर्मामध्ये काय चुकीचं आहे ते तरी सांगा ना. ते सांगतात तुमच्या धर्मामध्ये काय चुकीचं आहे, कारण ह्यांना या धर्मातलंच काही माहिती नव्हतं. अशा या सगळ्या याच्यामध्ये पहिलं स्वामीजींचं जे भाषण झालं, ते पहिलं लेक्चर जे होतं मॅनर्स अँड कस्टम्स इन इंडिया म्हणून झालं. ते या भाषणाला प्रतिसाद प्रचंड मिळाला. पण या मेरी फंकी म्हणून ज्या मिसेस मेरी फंकी होत्या, या पहिल्यांदा या भाषणाला आल्या आणि या काय म्हणतो धान्याचा व्यापार करणारे त्यांचे मिस्टर होते, चांगले धनाढ्य बाई होती. आणि तिची गंमत अशी झाली होती की ती प्रेस्बायटेरियन चर्चची अनुयायी होती, पण थोडी शिकलेली होती. तिला असं वाटायचं की आपल्याला भौतिक याच्यामध्ये पण सुख नाही आहे, पण धर्मामध्ये निश्चित काय आहे ते कळत नाही आहे, मग करायचं काय. भौतिकवादी मी होऊ शकत नाही, पैसा आहे घरी, सगळं आहे, सगळं आहे, शांती कुठे नाही आहे, आनंद कुठे नाही आहे. रोज जाते चर्चला, फादर काहीतरी सांगतात, पण त्याच्यातून माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाही आहेत. कारण मनात प्रश्न असे विचित्र येतात. फादर म्हणतात की ख्राइस्ट इज द रिडीमर, बरोबर आहे, पण त्याच्यावर पोचायचं कसं. तो रिडीमर आहे, बरोबर आहे, बरं ते म्हणतात तुम्ही पाप केले. मी कुठलं पाप केलं मला माहीतच नाही. फक्त ते एवढंच म्हणतात की तू पापी आहेस आणि तो तुला पापातून सोडेल. माझं पाप तरी सांगा ना कुठलं आहे ते. असे काही बेसिक प्रश्न, मूलभूत प्रश्न श्रद्धा सजग असल्यामुळे तिच्या मनामध्ये येत होते. म्हणून तिला कोणीतरी सांगितलं, अगं ते तिथं जी हे झाली ना धर्मपरिषद, त्याच्यामध्ये फार चांगला बोलणारा एक माणूस आहे, तरुण आहे, खूप चांगलं बोलतो, तू ऐक. तर ती म्हणाली, आता हा कुठल्या धर्माचं बोलतो. तिला वाटलं अजून एक ख्रिश्चन काय. ते म्हणाले नाही, ते हिंदू नावाचा एक धर्म आहे, त्या धर्माबद्दल ते बोलतात. मग ठीक आहे, आता जायचं म्हटलं तर जाऊया. डेट्रॉईटचीच रहिवासी म्हणून ही मेरी फंकी तिथं पहिल्यांदा आली होती. तिने हे स्वामीजींचं हे जे प्रवचन होतं, ज्याचा विषय होता मॅनर्स अँड कस्टम्स इन इंडिया, तिने काय वर्णन केलं ते आपण बघूया. म्हणजे स्वामीजी कसे तिला दिसले हे तिने लिहून ठेवलेलं आहे. अ रिगल मॅजेस्टिक फिगर, व्हायटल, फोर्सफुल, डॉमिनंट, ही स्टेप्ड ऑन द प्लॅटफॉर्म. लिटरली पॅक्ड अप टू द एडिफाइस. एव्हरीबडी गॉट अँड गेव हिम अ ग्रँड ओव्हेशन. त्याच्यानंतर तिने त्यांच्या आवाजाचं वर्णन केलेलं आहे. At the first sound of wonderful voice, a voice which is all music, new like the plaintive minus 10 of Elopian harp. जर वेळ मिळाला तर ELOPIAN, इलोपियन हार्प नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते काढून आपल्याला पाहता येईल, ते आहे व्हिडिओ त्याचा, ते कसं वाजतं बघण्यासाठी. ते पूर्वी जेव्हा ते तयार झालं ते इन्स्ट्रुमेंट, ते खूप पूर्वी वापरलं जायचं. ते हवेनी वाजायचं. ते खूप मोठं असतं आणि त्याच्यातून हवा एकदा व्यवस्थित जर गेल्यानंतर त्या हवेचा त्या इन्स्ट्रुमेंटमधून जाताना हवेचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामुळे जसं एखाद्याने वेणू किंवा बासरी वाजवावी तसं वाराच वाजवतो. ते त्याला वाजवावं लागत नाही, वारा गेला की ते वाजतं आणि त्याचा एक आवाज येतो. तो अत्यंत असा साधारण शीळ घातल्यासारखा मंद असा आवाज येतो. तसा तिला तो स्वामीजींचा आवाज वाटला. आणि तो आवाज कसा होता त्या पुढं सांगतात. Again deep, vibrant, resonant. Then there was a hush, a stillness that could almost be felt. आणि पुढं ते लिहिते, the vast audience breath, it was breathing like one man. लोकांनी आपल्या श्वासाचा लय जी होती
ती एक ठेवली होती, कारण त्यांच्या शब्दांना ऐकताना कुठेही जीव मुठीत धरून ऐकणे म्हणतात. आपण जीव मुठीत धरतो याचा अर्थ कोणतीही हालचाल, आणि हालचाल म्हणजे हातापायांची नव्हे, श्वाससुद्धा ऐकण्यामध्ये मध्ये येऊ नये असं वाटण्यासारखं सगळ्यांचं काम झालं होतं, असं स्वामीजी बोलत होते. हे तिने स्वामीजींचं केलेलं वर्णन आहे. याचबरोबर त्या भाषणामध्ये स्वामीजींची दुसरी शिष्या सिस्टर ख्रिस्टीन म्हणून जे होत्या, तिचं ओरिजिनल नाव मिस ख्रिस्टीन ग्रीनस्टायडेल म्हणून होतं, त्यांना स्वामीजींनी सिस्टर ख्रिस्टीन असं तिचं नाव ठेवलं. या सिस्टर ख्रिस्टीन आल्या होत्या आणि त्यांनी काय वर्णन केलं, ही बाई नंतर मुक्त झाली, जीवनमुक्त झाली शेवटपर्यंत. स्वामीजींनी या दोघी मुली ज्या आल्या होत्या, ह्या मिसेस, अर्थात त्यांचं लग्न झालं होतं आणि ही मुलगी होती त्यावेळेला, ह्या दोघी ऐकायला आल्या होत्या. या दोघींचं वैशिष्ट्य असं होतं की या दोघींना स्वामीजींच्याबद्दल जे आकर्षण वाटलं. आता प्रश्न इथे असा आहे, 1200-1800 लोक येऊन गेली, दोघांना मात्र ते एवढे आवडले. याचा अर्थ त्यांच्या गतजन्माच्या कार्यानुसार सगळं जवळजवळ येत गेलं होतं. या दोघींनी ते सगळं ऐकलं आणि सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा स्वामीजींचं डेट्रॉईटमधलं वास्तव्य संपलं, स्वामीजी निघून गेले, यांना दोघींनाही खूप हुरहुर लागली. स्वामीजी गेले, आता स्वामीजी ऐकायला मिळणार नाहीत, स्वामीजी पाहायला मिळणार नाहीत. मनोमन हळूहळू त्यांना सद्गुरूचं स्थान दोघींनी देऊन ठेवलं होतं. आणि मग त्यांना एक बातमी मिळाली की त्याच्यानंतरच्या 1 वर्षाने बरं का, की स्वामीजी 1000 आयलंड पार्क नावाच्या एका ठिकाणी 1-2 आठवड्याचं शिबिर घेत आहेत म्हणून. मग ह्या दोघींनी ठरवलं आपण जाऊया म्हणून. किती प्रवास होता? 700 मैलाचा प्रवास होता. यांनी तो प्रवास केला. पण ठीक आहे, प्रवास कोणी करतं, प्रवास करायला काय, रेल्वेत बसला आणि उतरला, तसा प्रवास नव्हता तो. झालं असं होतं, या दोघी जेव्हा आपलं डेट्रॉईट सोडून निघाल्या तिकडं जायला न्यूयॉर्कजवळ आणि तिथून पुढे यायला, त्या फेरीमधून उतरल्यानंतर एका टेकडीवर होतं ते जे ठिकाण होतं, ते प्रचंड थंडी होती, जबरदस्त पाऊस पडत होता. मग ह्या दोघांच्याकडे असे ऑप्शन होते की आपण स्वामीजींना भेटायचं आहे ना, मग आपण थांबूया ना, मग इथे कुठेतरी हॉटेल बघू. बरं, त्यातली एक श्रीमंतच होती, करू शकली असती. पण दोघींना स्वामीजींना कधी पाहू असं झालं होतं. त्या रात्री अंधारामध्ये कंदील घेऊन ठेचकळत पावसामध्ये त्या टेकडीवर त्या 3-4 वेळा दोघी पडल्या. तशा ठेचकळलेल्या अवस्थेमध्ये त्या जाऊन स्वामीजींना भेटल्या आणि स्वामीजींना गेल्या गेल्या दोघींनी एक उद्गार काढला. तो उद्गार खूप छान आणि ऐकण्यासारखा आहे. त्या दोघी म्हणाल्या, आम्हाला जर असं कळालं असतं की या पृथ्वी तलावर जीसस ख्राइस्ट आलेला आहे, तर आम्ही कसे गेलो असतो, तसं आलोय तुमच्याकडे आम्ही. आणि स्वामीजी म्हणाले, आलात बरोबर आहे अगं, पण तुम्हाला मुक्त करण्या इतकं माझ्याकडं जीसस ख्राइस्टसारखी ताकद असते तर खूप बरं झालं असतं. त्या दोघी म्हणाल्या, आम्हाला खात्री आहे. स्वामीजींनी दोघांना विश्रांती घ्यायला सांगितलं. त्या त्यांच्या जे यजमान होत्या त्यांना सांगितलं, पहा त्या कुठून आलेल्या आहेत. आणि मग त्या तिथे त्या 2 आठवड्यासाठी राहिल्या. यावेळेस स्वामीजींची अवस्था फार वेगळी होती. अजून यायचं आहे पण त्या भागाला, पण या दोघींचं नाव आलं म्हणून सांगतोय. यातल्या ज्या मिसेस फंकी होत्या, त्या स्वामीजींची गुरुची सेवा करायची. आता पर इथं उलटं होतं, स्वामीजी गुरु सेवा करायचे, कारण किचनचा चार्ज सगळा स्वामीजींच्याकडे होता. तर स्वामीजी भयंकर गप्पा मारायचे, विनोद करायचे, ते सगळं करून वेगवेगळे पाकपदार्थ, सगळ्या पाककृती करून सगळ्या खायला घालायचे. ईस्टर्न वेस्टर्न सगळं चाललेलं असायचं. मटण काय असेल ते सगळे निरनिराळे प्रकार. त्याच्यात कोणी सुरू केलं, कोणत्या मुघल पद्धतीने आली, कोणती राणी कोणतं काय बनवतो, ते सगळं ज्ञान त्यांच्याकडे होतंच. हे सगळं चालू असताना एकदा स्वामीजींच्या बरोबर तिथे खूप मोठी अशी मोकळी जागा होती, गवत होतं. तर त्या बागेमध्ये, बगीच्यामध्ये स्वामीजी असे फिरायला जात असताना अचानक काय झालं की पाऊस पडायला सुरुवात झाला. हा पाऊस पडायला सुरुवात झाली म्हटल्यानंतर स्वामीजींच्या डोक्यावर त्या मिसेस फंकीने छत्री धरली. मग स्वामीजी म्हणाले, आपण एक काम करूया ना, आपण थोडंसं बाजूला जाऊन बसू, हे किती वेळ काय धरून बसणार, म्हणून बाजूला जाऊन बसले. झाडाच्या खाली स्वामीजी बसले, ती बाजूला बसली. आता काही छत्रीची गरज फारशी नव्हतीच, पाऊसही गेला तोपर्यंत. पण हिच्या मनात असं आलं की ते स्वामीजी बसलेले तर थोडं बोलायलाही मिळेल आपल्याला, म्हणून स्वामीजींच्याकडे बघायला गेले तर स्वामीजी समाधीमध्ये गेले होते. हिला समाधी म्हणजे काय माहीत नव्हतं. त्यामुळे तिने स्वामीजींना स्वामीजी म्हणून 2 वेळा म्हणलं. मिस्टर स्वामीजी झालं. स्वामीजी काय हालायला तयार नाहीत. हात लावला स्वामीजी दगडासारखे. हळूच बघितलं, छाती हालत नाही आहे. नाकाजवळ जाऊन बघितलं, श्वास येत नाही आहे. गेले स्वामीजी. हिला लागली भीती, म्हणजे ती अशी आता ओरडायचं कुठे, काय करायचं कळेना. ती जोरजोरात बोलायला लागली. पण तिथे कोणाला ऐकूही जाईना, कारण खूप मोठा
साधारण मला वाटते काही एकरांचा तो भाग होता. थोड्या वेळाने स्वामीजीने डोळे उघडले. तिने विचारलं, कुठे गेला होताच? ते म्हणाले, याला समाधी म्हणतात. असं त्या दोघांचं नातं होतं. एकदा सीतेबद्दल वर्णन करत होते स्वामीजी. स्वामीजी म्हणजे हे खास करून पुरुषांना फार म्हणजे ऐकण्यासारखं आहे. स्वामीजींचा स्त्रियांवर फार मोठा विश्वास होता. त्यांना नेहमी असं वाटायचं की शक्ती जी आहे ना, ती जागृत करण्याचं किंवा तिचं सुप्त स्थान ही स्त्री आहे. त्यामुळे म्हणजे जास्त भरोसा आपण पाहतो त्यांच्या भाषणांमध्ये तो स्त्रियांवर आहे. आणि म्हणून सगळी त्यांची जी काही भाषणं झाली, मेन इन इंडिया असं भाषण दिलेलं नाही त्यांनी कुठे. विमेन इन इंडिया असं भाषण दिलेलं आहे. आयडियल वुमन असं भाषण दिलं. आयडियल मॅन नसतो म्हणून की माहीत नाही, पण दिलेलं नाही. पण त्यांच्या सांगण्यातून एक गोष्ट अशी लक्षात येते की काहीतरी तिथे स्वामीजींना स्त्री तत्वामध्ये, शक्ती किंवा देवी या तत्वामध्ये काहीतरी सापडलेलं होतं. आणि त्या पद्धतीने ते सगळे पाहत असल्यामुळे म्हणून स्वामीजींचं सूत सगळ्यात जास्त बायकांच्याबरोबर जमलेलं आहे. त्याचं कारणच असं होतं की इतक्या मोकळेपणाने स्वामीजी वावरायचे, कारण सगळीकडे बहिणी किंवा आयाच असायच्या. बरं, नुसत्या असायच्या नव्हेत, बुद्धीच्या पातळीवर एखाद्या स्त्रीला माता मांडणं ही गोष्ट वेगळी, हे करता येईल. पण आतून आई वाटणं, कारण आपल्या आईबद्दल ती भावना असते, तीच भावना, आईचं अशी भावना, अशी स्वामीजींची होती. त्यामुळे स्वामीजी इतक्या मोकळेपणाने वाटायचे. आणि त्याला येणारा प्रतिसाद जो स्त्रियांचा होता, कारण तिच्यात मातृत्व असतंच, ती कोणी जरी असली तरी ती मातृत्व असतंच. त्यामुळे ती ज्या पद्धतीने स्वामीजींच्या बरोबर वागायची, सगळे म्हणायचे निरागस बाळासारखा वाटतो. त्याचं कारण असं होतं की त्या मातृत्वानेच त्या त्यांच्याकडे पाहायच्या, असं स्वामीजींचं व्यक्तिमत्वच होतं. असं हे सीतेचं वर्णन चाललं होतं. स्वामीजी सीतेच्या वर्णनात गुंगले होते. भगवान रामचंद्रांचं वर्णन हा एक वेगळाच भाग आहे, कारण ते प्रत्यक्ष परमेश्वराचंच वर्णन आहे. पण जानकी माईचं वर्णन जेव्हा चाललं होतं तेव्हा स्वामीजी मीरा किंवा स्त्रीच्या वर्णनामध्ये स्वामीजी एकदा जर काली मातेच्या वगैरे घुसले तर ऐकणाऱ्याला म्हणजे स्पंदनं जाणवायची. बरं, स्वामीजींची गंमत अशी होती, नुसता ओंकार जरी केला तर असं वाटायचं की हे सगळे तावदानं फुटतील की काय. नुसते बसल्या बसल्या जरी शिवाचा अवतार होते स्वामीजी. नुसते बसल्या बसल्या मद्रासमध्ये त्यांनी फक्त आपला शिष्य आंघोळ करून येतो म्हणून बसायला सांगितलं होतं स्वामीजींना. बसल्या बसल्या फक्त डोळे बंद केले आणि ओम म्हणायला गेले. त्या आजीबाई घाबरल्या, कारण तावदानं हे व्हायला लागले. इतका श्वासावर राजयोगी होते स्वामीजी. असे स्वामीजी सीतेचं वर्णन करत असताना ही ऐकत होती मिसेस फेंके. आणि वाचता वाचता सिस्टर ख्रिस्तीन पण तिथं बसल्या. त्या सिस्टर ख्रिस्तीनच्या मनामध्ये असं आलं की एवढा हा तरुण माणूस किती छान स्त्रीचं वर्णन करतोय वगैरे, पण समजा जर एखादी वाईट बाई असेल तर, वाईट विचारांची बाई असेल तर. स्वामीजी तडकन म्हणाले, मी त्याला तिथल्या तिथे बेडूक करून टाकेन. तिला दोन्ही गोष्टींचं आश्चर्य वाटलं. एक म्हणजे स्वामीजींना मी काय विचार करतो हे कसं कळालं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामीजी आणि स्वामीजी यांनी काही गंमत म्हणून सांगितलं नव्हतं. स्वामीजी म्हणाले माझ्याकडे शक्ती आहे. स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं माझ्याकडे शक्ती आहे, मी तिचा बेडूक करून टाकेन. याचा अर्थ, आणि त्यामुळे तिचा आपल्या गुरूंबद्दलचा आदर इतका मोठा वृद्धिंगत झाला की त्याच्यानंतर तिने स्वामीजींना सांगितलं की स्वामीजी असं नाही वाटत की मला दीक्षा द्यावी आपण, माझी इच्छा आहे. मग स्वामीजी म्हणाले तसं नसतं, ते असं आहे की माझ्या गुरूंनी जसं मला सांगितलं त्याप्रमाणे मला पहिल्यांदा तुला वाचावं लागेल. आय मस्ट रीड यू. तर ती म्हणाली यू नॉट रेड मी सो फार, नॉट फ्रॉम दॅट अँगल. ते म्हणाले आय एम रेडी. स्वामीजींनी तिला समोर बसवलं आणि सांगितले की दीक्षा देता येईल. तू जन्मसिद्ध आहेस म्हणाली, तू जन्मसिद्ध आहेस हा अधिकार घेण्यासाठी उद्या तुला दीक्षा देतो. आणि दुसऱ्या दिवशी सिस्टर ख्रिस्तीनला दीक्षा दिली. आणि कौतुक करण्यासारखं या बाईचं, ही डेट्रॉईटची बाई शेवटपर्यंत स्वामीजींच्या बरोबर राहिली. स्वामीजी दुसऱ्या ट्रिपमध्ये जेव्हा अमेरिकेला येणार त्यावेळेला इंग्लंडवरून अमेरिकेला येणार म्हणून ही न्यूयॉर्कहून लंडनला गेली होती स्वामीजींना रिसीव्ह करायला. आणि स्वामीजींच्या बरोबर न्यूयॉर्कला आली, कारण का 12 दिवसामध्ये स्वामीजींच्यावर राहायला मिळेल. याला म्हणतात सद्गुरूचा सहवास. काय योजना माहीत नाही परमेश्वराची. मार्च महिन्यामध्ये तिने सांगितलं स्वामीजींना 1902, स्वामीजी मला बेलूर मठामध्ये यावंसं वाटतंय. स्वामीजी म्हणाले हरकत नाही आहे. एप्रिलला बेलूर मठात पोचली. स्वामीजी जुलैला गेले. स्वामीजींनी तिला मायावती आश्रमात पाठवला. आणि मायावतीला असताना स्वामीजी इकडे गेले.
इतकं दुःख झालं या बाईला. स्वामीजींच्या जाण्याचं दुःख ज्यांनी त्यांना पाहिलं असेल, त्यांना काय होत असेल हे कशावरून कळतं, तर हे सिस्टर ख्रिस्तीन जी आहे ती नंतर 1926पर्यंत राहिली. शेवटी तिला अमेरिकेतून जेव्हा परत यायचं होतं ना स्वामीजींच्याकडे, ती खूप गरीब होती. स्वामीजी नंतरच्या ट्रीपमध्ये 1900 साली तिच्या घरी डेट्रॉईटला राहिले. ते घर इतकं साधं होतं कारण तिच्याकडे पैसे नव्हते, तिने नोकरी केली नाही, काही नाही. स्वामीजींनी स्वतः $100 तिला पाठवले होते तिकिटासाठी की तू भारतामध्ये ये. ती भारतामध्ये आली. भगिनी निवेदितांच्या शाळेमध्ये तिने खूप काम केलं, पण तिचा अधिकार इतका मोठा होता की नामदार गोखले, रवींद्रनाथ टागोर ही मंडळी तिला येऊन भेटायची. इतका तिचा मोठा अधिकार होता. 1926ला ती गेली न्यूयॉर्कमध्ये. पण ह्या सिस्टर ख्रिस्तीन आणि स्वामीजींचं जे नातं होतं, आणि तसंच या मिसेस फंकींनी पण विचारलं की स्वामीजी माझ्या दीक्षेचं काय. ते म्हणाले आपण विवाहित आहात तेव्हा आपण त्याच बंधनात राहून तुम्ही भक्ती करा. शेवटपर्यंत तिने तसंच पार पडलं. या मिसेस फंकी जेव्हा गेल्या तेव्हा त्यांनी फार छान लिहून ठेवलं आहे. त्यांनी एवढंच लिहून ठेवलं आहे की धन्य तो देश जिथे स्वामी विवेकानंद जन्मले, धन्य ते लोग ज्यांनी स्वामी विवेकानंदांना पाहिलं, आणि त्रिवार धन्य ते लोक ज्यांचा संपर्क स्वामीजींच्या बरोबर आला. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, या प्रकारचं स्वामीजींना. तसंच आज आपण स्वामीजींचं नाव तोंडात घेतो, याच्यामागे आपली असणारी पुण्य प्रचंड जन्मांची आहे. या स्वामीजींच्याबद्दल आपल्या मनामध्ये हे विचार यावेत, अशा प्रकारचं आपलं प्रारब्ध असावं, हा फार मोठ्या पुण्याईचा भाग आहे. याशिवाय आपल्याला परमेश्वराबद्दल श्रद्धा, याशिवाय आपली असणारी श्रद्धा आढळ होणं अजिबात शक्य नाही आहे. अशा ठिकाणी स्वामीजी जेव्हा या वुमन या ह्याच्यावर बोलत होते, ते इथं स्वामीजींनी काही फार सुंदर हे केलेले आहेत. काय झालं, या भाषणाची सुरुवात एका बिशपनी केली. त्या बिशपचं नाव होतं बिशप निंदे, NINDE. याची पुढं फारच निंदा झाली खरं म्हणजे, आणि त्याचं नाव निंदेच आहे. आणि ह्यांनी स्वामीजींची निंदा फार केली. या निंदेला काय माहिती नव्हतं, कुणाला काय माहिती नव्हतं. याला कशासाठी बोलवलं, हे एकच आठवड्यामध्ये चीनला जाणार होते मिशनरी म्हणून, आणि हा माणूस एकदा भारतात जाऊन आला होता. त्यामुळे लोकांनी विचार केला की भारतातला अजून कोणी इथं असणार नाही, हे बिशपच आहेत, धर्माशीच रिलेटेड आहेत, भारतात जाऊन चीनमध्ये जाणार आहेत. त्यांना सांगितलं ओपनिंग तुमच्याकडून करा म्हणून. हा बिचारे आले, त्यांनी सांगितलं ओपनिंगलाच की शेवटी एकच धर्म आहे जगामध्ये, आणि तसा जीसस फार कंपॅशनेट आहे, दयाळू आहे. काही लोकांना त्याचं काय कल्पना नाही, त्यांना तो मुक्त करेल पापातून वगैरे. तो बिचारा सगळं बोलला. त्याला काय माहिती आता स्वामीजी नंतर काय बोलणार आहेत. स्वामीजी उठले. यांचं झाल्यानंतर स्वामीजींनी काय सांगितलं असेल तर सगळं पहिल्यांदा आपल्या हिंदू धर्माबद्दल सांगितलं, आणि शेवटी जाता जाता स्वामीजींनी एक भेदक वाक्य बोलून गेले. कसं होतं, ते एक प्रकारची आतषबाजीच होती डेट्रॉईटमध्ये. स्वामीजी भाषणात काय बोलतात हे बघायला सगळे थांबलेले असायचे, मिशनरी पण थांबलेले असायचे, वर्तमानपत्रवाले पण. आणि त्यातलं प्रत्येकाला जे आवडेल, हिंदू फिलॉसॉफी नावाचा विषय होता, त्या विषयामध्ये ख्रिश्चन धर्माबद्दल स्वामीजी बोललेच नाही, त्यातले पण विषय काढले. हिंदू फिलॉसॉफीमध्ये हिंदू धर्मावर बोलताना स्वामीजींनी ख्रिश्चन धर्माला कोपरखळ्या काढल्या अशी बातमी आली, ज्याचा काहीही वास्तविक संबंध नव्हता. पण या भाषणाच्या शेवटी स्वामीजी असं म्हणाले, मिशनरीज वूड डू वेल टू कम देअर अँड ड्रिंक द प्युअर वॉटर अँड सी हाऊ ब्युटिफुल इन्फ्लुएन्स अपॉन ग्रेट कम्युनिटी हॅव द लाईव्स ऑफ मल्टिपल ऑफ गुड मेन. अँड देन लेट मी टेल यू, डू नॉट कन्सिडर माय कंट्री ॲज इलिटरेट, for a very simple reason that the most literate country who rules us, England, 1 in 400 people drink. In my country the ratio is 1:1 million. आता प्रश्न असा झाला की सगळ्यात जास्त दारू तुम्ही पिता, मग दारू पिणे धर्माच्या दृष्टीने सगळं चुकीचं आहे. मग धर्मभ्रष्ट कोण? भारत धर्मभ्रष्ट जात की तुम्ही ज्या धर्म? आता याला उत्तरं काय द्यायची? कारण दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं झाल्यानंतर त्या निंदेवर सगळ्यांनी टीकेची झोड उठवली. तुला कोणी सांगितलं होतं ते ओपनिंग स्टेटमेंट करायला, तिथं का गेला होतास? तो बिचारा आपलं काहीतरी एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणून म्हणाला, मला इथे बाकी कोणी भारतात गेलेलं नव्हतं. तोपर्यंत 4 लोकांनी सांगितले, इथं 15-20 नाही म्हटले 50 लोक आहेत भारतात गेलेली. कोणी नाही असं तुला कोणी सांगितलं? तुला जायची काही गरज होती? त्यामुळे दोन्ही बाजूचं हे सुरू झालं. आणि एका माणसाने तर असं सांगितलं, सेंट लुई म्हणून होता तो तर असं म्हणाला की स्वामीजींच्याबद्दल आम्हाला खास माहिती मिळालेली आहे,
हे स्वामीजी जे आहेत हे हार्वर्डचे ग्रॅज्युएट आहेत आणि म्हणून एवढं चांगलं बोलतात. नाहीतर हिंदुस्थानामध्ये असलं काय नाही आहे म्हणून. काही लोकांनी तरी म्हणजे कहरच केला. एकाने तर असं लिहिलं, स्वामींचे डोळे फार लहान आहेत. आत्तापर्यंत स्वामींचे डोळे मोठे आणि भेदक आहेत असं सगळं लिहून येत होतं. ते लक्षात आल्यामुळे सगळ्यांनी असा प्रचार चालू केला की स्वामीजी काळे आहेत, डोळे लहान आहेत. स्वामीजींचा यालाही काही विरोध नव्हता. काही लोकांनी तर असं सांगायला सुरुवात केलं की ते हे सगळं लिहित असताना जी चांगली लोकं होती ती ह्यांना खोडून काढण्यासाठी लिहायची. मग त्यातल्या एकाने लिहिलं, हे सगळं तुम्ही लिहिलं ते बरोबर आहे, ते दारूचं काय? मग त्याला उत्तर दिलं या निंदेने, ते फार चांगलं. खरं बघायला गेलं तर ते ब्रिटिश दारू जे आहेत ना ते दारू घेऊन तिकडं का जात आहेत माहिती आहे का तुम्हाला? कारण त्यांची आत्ताची जी पातळी आहे ना ती दारू पाजण्यासारखीच आहे. असं काहीतरी एक्सप्लेनेशन दिलं. त्याच्यावर उत्तर दुसऱ्याने असं लिहिलं की जर नसतील उत्तरं तर नका देऊ, पण विनोद करून उत्तरं देण्याचं जे काम चालू आहे ते थांबवा. हे असं तुंबळ युद्ध चाललेलं असेल. यात स्वामीजी कुठं नव्हते. पुढे असं झालं, आता या स्वामीजींना पकडायचं कसं? कारण हा भाषणं पण धडाधड द्यायला लागला आहे, प्रसिद्ध तर व्हायला लागला आहे, संख्या वाढायला लागली आहे, सगळे चांगले म्हणतात. त्यामुळं काय व्हायला लागलं, 2-2, 3-3 डिनॉमिनेशनची लोकं एकत्र यायची. प्रेसबायटरीयन बिशप तसे बॅप्टिस्ट नॉर्मली एकमेकांशी बोलायचे नाहीत, पण आता एकत्र. कारण काहीतरी करून ह्या एका माणसाला बंद पाडायचं असं चाललं होतं. ह्या लोकांनी असा एक विचार केला की हा काय आहे, हिंदू आहे. मग त्यातल्या एकाने सांगितलं, माझा जरा अभ्यास झालेला आहे हिंदू धर्माचा. त्यांच्याकडे ह्या लोकांना महात्मा म्हणतात आणि महात्मा म्हणजे जो चमत्कार करून दाखवतो ना त्याला महात्मा म्हणतात. आता ह्याला सांगा की तो चमत्कार करून दाखव नाही तर तू हिंदू नाहीस. त्याबरोबर पेपरामध्ये यायला लागलं, ओपन चॅलेंज टू स्वामी विवेकानंद, शो इट ऑर पेरिश, दाखवा. मग आता स्वामीजींना याला उत्तर द्यायला लागलं, पुटअप ऑर शटअप असं ते आर्टिकल होतं. एकतर तू दाखव नाहीतर हे कर. स्वामीजींनी त्याला फार उत्तर छान दिलं आहे. हे उत्तर स्वामीजींनी दिलं आहे अमेरिकेतल्या लोकांना, पण आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे कारण आपण चमत्काराच्या फार मागे असतो. स्वामीजींनी उत्तर काय दिलं बघा, आय एम नॉट अ मिरॅकल वर्कर. पहिलं वाक्य असं दिलं आहे. दुसरं, प्युअर हिंदी रिलिजन इज नॉट बेस्ड ऑन मिरॅकल. हिंदू धर्माचा आणि चमत्काराचा काहीही संबंध नाही. देर आर वंडर्स बियॉन्ड 5 सेन्सेस which are governed and operated by some law. I am not aware of it. चमत्कार नाकारलेला नाही आहे. धर्माचा आणि चमत्काराचा संबंध नाही. मी चमत्कार करत नाही, पण 5 इंद्रियांच्या पलीकडे, इंद्रियांना अगोचर असं काहीतरी आहे ज्याचा नियम मला माहिती नाही, वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि मिराकल्स आर नॉट परफॉर्म्ड बाय वाईज मेन. सांगण्याचा अर्थ त्यांचा असा होता. पुढेही त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर हा प्रश्न त्यांना विचारला गेला आहे, चमत्कार करू नये, चमत्कार व्हावा. स्वामीजी असे म्हणायचे की चमत्कार करू नये. म्हणून स्वामीजींना जेव्हा जेव्हा विचारलं गेलं किंवा स्वामीजींच्याकडून काही चमत्कार झाले त्यावेळेला स्वामीजी म्हणायचे, मला नाही माहीत काय झालं. कारण ज्या वेळेला ते झालं त्यावेळेला मी त्या चमत्कारात नव्हतो. समर्थांनी मृत व्यक्तीला जीवनदान दिलं असा चमत्कार आपण ऐकतो, पण त्याच्यामागचं असणारं संयोजन, त्याच्यामागचा असणारा हेतू आणि कारण आणि त्यावेळेला असणारी समर्थांची भूमिका याच्याबद्दल आपण विचारच करत नाही. म्हणून चमत्काराबद्दलचं आपलं मत अत्यंत स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. हे सगळं पाहिल्यानंतर जी चांगली मंडळी होती त्या मंडळींनी स्वामीजींच्या बाजूने लिहायला सुरुवात केली. त्यातल्या एकाने असं स्पष्ट लिहिलं की येस, स्वामीजी इज कॉस्टिक बट नॉट अनरिअलिस्टिक. काय चुकीचं सांगितलं सांगा. सांगताना थोडेसे तिखट बोललेत, नाही असं नाही. बऱ्याचशा बायका त्यांना ज्या इन्व्हाइट करायच्या त्यात एक अट घालायच्या की स्वामीजी तुम्ही जरा बोलताना थोडंसं. स्वामीजी म्हणायचे, मी गॅरंटी काही देत नाही, मला बोलू नका, मी गॅरंटी देऊ शकत नाही. स्वामीजी शिवाचा अवतार होते. स्वामीजी जर रागवलेत असं मठामध्ये कळलं, रामकृष्ण मठामध्ये स्वामीजी रागवलेत एवढ्यातलं जरी कोणाला कळालं तर अख्खा मठ पिन ड्रॉप सायलेन्समध्ये असायचा. कारण स्वामीजी चिडले की काय शिवशंकर असतात ते सगळ्यांना कळायचं. म्हणून स्वामीजीचे अत्यंत जवळचे शिष्य विरजानंद महाराज, ज्याला अगदी मुलासारखंच मानायचे, फार मोठं अधिकारी व्यक्तिमत्व विरजानंद महाराज, त्यांच्यावर सुद्धा आणि रुसायचे. डायबिटीसमुळे भूक लागायची.
काढायचं नाही, तेव्हा डायबिटीसचं एवढं ज्ञान नव्हतं. भूक लागली ना भात आण, ही नंतरच्या काळातली गोष्ट आहे. तर विरजानंद म्हणायचं ते काय तांदूळ आहे, त्याला काहीतरी वेळ लागतो ना थोडंसं बनवायला वगैरे, तुला बनवता येत नाही. तर तो एक शिष्य स्वामीजींचे ते लाडकेच होते. ते म्हणायचे तुम्ही काही म्हणा, ते तांदळाला तेवढाच वेळ लागणार आहे. मला 2 शिवे दिले म्हणून तांदूळ लवकर शिजत नाही. तो असं म्हटलं की स्वामीजी चिडायचे, तो जाईत ना निघून. तर ती जाता जाता म्हणायचे नंतर मला तुम्ही बोलवणार आहे, मला माहिती आहे. विरजानंद महाराज असेच होते. मग थोड्या वेळाने खायला घातलं की स्वामीजी जायचे आणि मग आत किचनमध्ये जाऊन विरजानंदाला म्हणायचे, बोललो ना तुला मी फार. मग तो म्हणायचा नाही यार काय करू, म्हणाले माझा स्वभावच असा आहे. विरजानंद महाराज पण तसेही असायचे. विरजानंद म्हणायचे आम्हालाही माहिती आहे आम्ही कोणाची पूजा करतो, शिवाची पूजा करतो, हे होणारच आहे. असा खेळीमेळीचा संवाद चाललेला असायचा. त्यातल्या एकाने विचारलं एका शिष्याने, हे असा काय हे चाललं. अरे बाबा म्हणाले, आता तू बोलताना बघतोयस, आम्ही यांच्या डोक्यावर शिव बसलेला 6 महिने पाहिलेला आहे. स्वामीजी जेव्हा अमरनाथावरून परत आले तेव्हा 6 महिने स्वामीजींचे डोळे लाल होते. 6 महिने. आणि केसांची अजिबात निगा ठेवत नव्हते, जटा वाढल्यासारख्या वाढत चालल्या होत्या. शेवटी स्वामीजींनी त्या अवस्थेमध्येच त्याचं उत्तर दिलेलं आहे की स्वामीजी तुम्ही कोणाशी बोलत नाही, असं का हे, असं का चाललंय, रागवताय वगैरे. स्वामीजींनी त्या अवस्थेतच उत्तर दिले. काय करू, 6 महिने बसलाय म्हणल्यावर, 6 महिने हा शिव बसलाय माझ्या डोक्यावर, काय अधिकार असेल. शंकराला उद्देशून आपल्या अंतःकरणामध्ये स्थित झालेल्या शिवाबद्दल बोलणं हे केवढी मोठी अधिकाराची गोष्ट आहे. स्वामीजी किती मोठे होते हे आपल्याला इथं कळतं. हे सगळं चालू असताना सिस्टर ख्रिस्टीनने लिहिलं आहे की ह्या पहिल्याच लेक्चरनी असा गोंधळ उडवून दिला. आता पहिल्या लेक्चरला आलेला माणूस दुसऱ्या लेक्चरला येणार हे धरलं करीतच होतं. म्हणजे 1200तले 1200 येणार आहे तर गॅरंटेडच झालं. आता 1200 ज्यांना बोललेत तुम्ही या म्हणून, त्यांची सोय काय. आणि जो मग 1200+ जे आले ते परत आता त्यांचं जो पहिल्या लेक्चरला आला तो शेवटपर्यंत, दुसऱ्याला आला तो दुसऱ्यापासून शेवटपर्यंत. स्वामीजींच्या प्रेक्षकांची संख्याच वाढायची. हे सगळं बघून त्या ब्युरोला फार बरं वाटायचं की पेपरात येतं, इकडे येते, म्हणजे आपला हा माणसाच्या बरोबरचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते सगळ्यात उत्तम कॉन्ट्रॅक्ट आहे. पण स्वामीजींना ते इतके पळवायचे ह्या लेक्चरमधून. बरं, हे सगळं झाल्यानंतर ही जी लेक्चर्स होती ही डिक्लेअर्ड लेक्चर्स आहेत, म्हणजे अनाऊन्स्ड लेक्चर्स. याच्या मधल्या भागामध्ये स्वामीजी जे बोलायचे ते कुठं लिहिलेलंच नाही आहे, कारण ते अनऑफिशियल होतं. इथलं भाषण संपलं आणि स्वामीजींचं एक भाषण 1.5, 2 ते 2.5 तास चालायचं. हे भाषण, बरं त्या भाषणाच्या अगोदर इंट्रोडक्शन आले. स्वामीजींच्या यायच्या अगोदर अर्धा तास पूर्ण सगळं पॅक भरलेलं असायचं. स्वामीजी याचं लिहून ठेवले सगळे. व्हेरी रेअरली ही एंटर्ड अनपॅक्ड ऑडियन्स, म्हणजे पॅक्ड ऑडियन्समध्येच स्वामीजी आलेले असायचे. त्या म्हणून त्या बॅगलेबाईंनी लिहूनच ठेवले की हे काय, ह्यांनी त्यांना नामावरण केलं आणि मग ख्रिश्चन असलं काय नाही, हा माणूस आहे ना, हा याच्याकडे ताकद आहे, हा आपल्या ताकदीवर सगळं करतोय हे मला गॅरंटी आहे. मग ते म्हणाले नाही अहो ते चांगलं बोलतात, काय बोलत काय नाही आहे, तर हा काय करतो माहीत नाही, पण हा आला की सगळं होऊन जातं एवढं मला कळतंय. पण या बाई मात्र स्वामीजींच्या मागे खंबीरपणे उभं राहिल्या. इतका विश्वास होता स्वामी विवेकानंदांच्यावर या बाईंचा की हळूहळू या निंदा करणाऱ्या लोकांची पातळी खाली जायला लागली. हा माणूस आटोक्यात येत नाही म्हटल्यानंतर सगळ्यात शेवटचं हत्यार काढलं. रोमारोलांनी त्यांच्या त्या बायोग्राफीमध्ये फार छान लिहिलं आहे. ते म्हणाले इट इज अन अँग्लो सॅक्सन वेपन, आणि ते म्हणजे कॅरेक्टर ॲसॅसिनेशन. ते म्हणाले खास वेस्टर्न लोकांची ती खास स्टाईल आहे ती काढली गेली आणि मग स्वामीजींच्यावर हळूहळू आरोप व्हायला लागले. स्वामीजींना आरोपाचं काही वाटलं नव्हतं, पण आरोप होत असता असता हे आरोप हळूहळू भारताकडे पोचायला लागले. हे भारताकडं पोहोचण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणी उचलला असेल तर भाई प्रतापचंद्र मुजुमदार आणि ब्राह्मो समाज. या माणसाला का कोणास ठाऊक पण बंगाली असून स्वामी विवेकानंदांच्याबद्दल भयंकर असूया होते. ते स्वतः उत्कृष्ट वक्ते होते, उत्कृष्ट जाणकार होते, ज्ञानी होते, रामकृष्ण परमहंसांची भेट झालेले होते. केशवचंद्र सेन हे त्यांचे जे गुरु होते ते स्वामी रामकृष्णांचे हे होते. विवेकानंदांच्या बरोबर विवेकानंद व्हायच्या अगोदर त्यांची मुलाखत पण झाली होती. पण अचानक तोच नरेंद्र जो भेटला होता तो या व्यासपीठावर स्वामी विवेकानंद म्हणून येतो काय, माझ्या भाषणाला केवढ्या टाळ्या झाल्या होत्या, त्याला सरपास करून जातो काय. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रचंड असूया.
आणि स्वामीजी राहिले अमेरिकेत, त्यांनी तिकडे ते प्रकरण चालू केलं. योजना कशी असते पहा. त्यावेळेला फार कमी वृत्तपत्र अशी होती की जी भारतीय लोकांची होती, बाकी सगळे ब्रिटिश लोकांची होते. त्यामुळे मिशनरी लोकांचं जे आहे ते छापायचं. आता हे स्वामीजींचं छापून देणार कोण? ते एक फक्त इंडिपेंडंट मिरर म्हणून कलकत्त्यामध्ये होतं. त्याचा संपादक आणि जो मूळ मालक होता तो ह्याचा भाचा होता, प्रतापचंद्र मुजुमदाराचा. पण तो मात्र शेवटपर्यंत स्वामीजींच्या बाजूला राहिला. त्यांनी मामाला सांगितलं, तुझं काय छापणार नाही म्हणाले मी, मला माहिती आहे काय बोललेत ते सगळं. आणि त्यांनी अख्खंच्या अख्खं भाषण त्याच्यामध्ये छापलं. स्वामीजींना हे सगळं जे काही कॅरेक्टर असॅसिन चाललं होतं ते म्हणायचे हे सगळा मायेचा प्रताप आहे, सगळं कळायचं ते कळेल. पण अचानक त्यांच्या असं लक्षात आलं, अरे चुकून जर कुठल्या कलकत्त्याच्या वृत्तपत्रात ही बातमी आली आणि चुकून जर माझ्या आईने वाचली तर ज्या मातेला मी आयुष्यभर फक्त कष्ट देऊन बाहेर पडलो कशासाठी, या हेतूसाठी, तिच्या मनामध्ये एक सेकंदासाठी जरी असं वाटलं की माझा मुलगा असं काहीतरी करतोय, याचं दुःख स्वामीजींना प्रचंड झालं अमेरिकेमध्ये. हे 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 सगळं पाहण्यासारखं आहे. अख्ख्या जगाला न घाबरणारा स्वामी केवळ आईला चुकून गैरसमजाने सुद्धा आपल्या मुलाचं दुःख होईल याचं दुःख त्यांना किती झालं होतं पहा. म्हणून स्वामीजींना ज्यांनी विचारलं होतं ना की स्वामीजी तुम्ही स्वामी आहात आणि आईबद्दल, तर त्यांनी ताबडतोब सांगितलं, जाळून टाक म्हणले तुझा संन्यास धर्म. कोण सांगतंय? मी संन्यासी जरूर आहे, पण मी ते संन्यास धर्माचे नियम तू मला सांगू नकोस, मी नियमांच्या पलीकडे आहे. हीच गोष्ट शंकराचार्यांच्या बरोबर झालेली आहे, हीच माझ्याबरोबर झालेली आहे. आणि माझ्या आईसाठी, माझ्या आईच्या सेवेसाठी एक काय 1000 जन्म घेईन, इतकं आईवर त्यांचं प्रेम होतं. म्हणून त्यांना सारखी काळजी वाटायची. मग खरोखरच अशा बातम्या घरापर्यंत पोहोचल्या होत्या का, याचा पण थोडासा पत्ता केल्यानंतर असं लक्षात येतं की यांच्या भावांपर्यंत त्या बातम्या आल्या होत्या, महेंद्रनाथांपर्यंत. पण या बातम्या आल्या नव्हत्या. त्यांच्यावर गदारोळ झालेला, त्यांनी असं केलं, ते पैसे खातात, अमुक करतात, असलं काहीतरी आलं होतं. पण हे घरापर्यंत सुदैवाने पोचलं नव्हतं. त्यामुळं हे सगळं करत असताना त्यातल्या एका माणसाने सुपीक डोक्याच्या फार छान बातमी आणली. या बॅगलेबाईंच्या घरी एक तरुण नोकरानी आहे आणि तिने स्वामी विवेकानंद घरात आल्यामुळे नोकरी सोडून दिली, असं काहीतरी यांनी केलं तिच्याशी, असं उठवून दिलं. स्वामीजींना यातलं काहीच माहीत नाही. हे सगळं डेट्रॉईटची सगळी फंक्शन्स करून स्वामीजी ती भाषणं करून परत पोचले होते शिकागोला. या बॅगलेबाईंना ते कळाल्यानंतर या बॅगलेबाईंनी आपल्या खर्चाने सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सगळ्या मैत्रिणींना फोन करून सगळ्यांना सांगितलं की या माणसावर माझा इतका प्रचंड विश्वास आहे आणि माझी नोकराणी माझ्याच घरात आहे, तिने नोकरी बिकरी काही सोडलेली नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की स्वामीजींचं किती प्रकारचं हनन हे सगळं स्वामीजी एकटे झेलत होते. फक्त आपल्या धर्माचं रक्षण करायचं, फक्त आपल्या धर्माच्या विचारांचा प्रसार करायचा आणि त्याच वेळेला कोणाशीही शत्रुत्व न घेता शत्रूंच्या मध्ये राहून, मित्रवत राहून आपल्या विचारांना उजाळा द्यायचा, आपल्या गुरूंच्या त्या नावाला उजाळा द्यायचा. एवढ्या एका कारणासाठी स्वामीजी तिथं काम करत होते. पुढे असं झालं की जेव्हा हे मिरॅकल बद्र वगैरे सगळं सांगून झालं, दुसरं लेक्चर ठरलं हिंदू फिलॉसॉफी या नावावर. या मागं सांगितल्याप्रमाणे या भाषणाबद्दल तर फारसं काय पेपरमध्ये आलंच नाही. उलट लोकांनी असं सांगितलं की या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी ख्रिश्चन धर्माला कोपर खळ्या मारल्या, अमुक मारल्या, असं झालं. तिसरं लेक्चर झालं युनिटेरियन चर्चमध्ये डिव्हिनिटी ऑफ मॅन, माणसातला देव किंवा देवत्व, याच्यावर ते भाषण झालं. आणि या भाषणामध्ये कोण लॉयर्स, जजेस, रबाय, क्लर्जीमन आणि बायका सगळ्या आल्या. त्याचा वृत्तांत असा दिला की द डस्की जेंटलमन युजेस पोएटिकल इमेजरी ॲज अन आर्टिस्ट युजेस कलर्स अँड द रिझल्ट इज पिक्युलरली फॅसिनेटिंग समवॉट बिझार इफेक्ट. स्वामीजींनी त्याच्यामध्ये एक फार चांगली ॲनॉलॉजी वापरली, आपल्याला साधनेसाठी महत्त्वाची आहे. स्वामीजींनी जीवांचा विचार कसा केला आहे बघा, आणि जीवांचा धर्मांशी संबंध कसा लावला आहे पहा. स्वामीजी म्हणाले जीव हा एखाद्या एअर बबलप्रमाणे आहे. तो पाण्यात असला काय आणि दुसऱ्या कुठल्या तरी द्रव्यात असला काय, त्याचा शेवट कुठे आहे, वर येऊन हवेशी मिळून जाणे. तसा प्रत्येक जीव हा असलेल्या आपल्या वातावरणातून हळूहळू ऊर्ध्वगतीला जाऊन त्याचं स्वतःचं अस्तित्व, कारण तो एकदा त्या हवेशी मिळला की त्याचं बबल हे अस्तित्व संपलं. अशी जीवदशा असलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये, प्रारब्धवशात आलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या प्रयत्नांनी
ऊर्ध्वगतीत जाण्याचाच प्रयत्न करते. त्यामुळे प्रत्येक जीव हा ऊर्ध्वगतीला जाण्याचाच प्रयत्न करतो. मग धर्माधर्मात फरक का? स्वामीजी फार छानपणे बोलले. काही ठिकाणी पाणी असतं, काही ठिकाणी अशी द्रव्य असतात की त्याची व्हिस्कॉसिटी जरा जास्त असते, त्यामुळे त्या बबलला वर जायला थोडा त्रास होतो. बबल तोच आहे, जाण्याची क्रिया तीच आहे, त्याचं वातावरण आजूबाजूचं जे आहे, आणि हे वातावरण जितकं त्याला उद्युक्त करतं ऊर्ध्वगतीला जाण्यासाठी, तितका त्याचा धर्म चांगला. कसं धर्माची व्याख्या स्वामीजींनी केलेली आहे पहा. ही जी अॅनॉलॉजी त्यांनी सांगितली, या अॅनॉलॉजीमुळे बऱ्याच जणांना आनंद झाला, सगळे खुश झाले, कारण याच्यामध्ये कोणत्या धर्माचं असं हे केलं नव्हतं. म्हणजे मीच माझ्या वापरत असलेल्या, मी ज्या ख्रिश्चन धर्मामध्ये आहे त्या धर्माचं रूपांतर मी अशा हलक्या पाण्यामध्ये करू शकतो की माझी ऊर्ध्वगती होऊ शकेल, किंवा माझ्याच धर्माची मी अशी पायमल्ली करू शकतो की माझं वर जाणं बंद होऊन जाईल. अशा पद्धतीने सांगून सुद्धा पेपरात असं आलं की ते असं म्हणतात की ख्रिश्चन धर्मात मुक्ती नाही, कारण काहीतरी लिहायचं स्वामींच्या विरुद्ध असं चाललं होतं. पुढे स्वामीजी असं म्हणतात की प्रत्येक त्यांच्या या भाषणानंतर आणखीन एक गंमत अशी असायची, एंट्रन्सला एक मोठा बॉक्स ठेवलेला असायचा. स्वामीजींच्या भाषणानंतर त्या बॉक्समध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. मग हे सगळं भाषण झालं की एकदम माणूस यायचं, ते एक एक तिथून वाचायचं, स्वामीजीकडून उत्तर द्यायचे. मग त्या उत्तरामध्ये आपण मागच्या वेळा पाहिलं तसं, स्वामीजी तुमच्याकडे सगळी मुलं ती मगरीच्या समोर टाकली जातात, हे खरं आहे का? जगन्नाथपुरीच्या रथाच्या खाली सगळी माणसं मुद्दाम म्हणून जाऊन मरतात, हे खरं आहे का? असं सगळं चालायचं. स्वामीजी त्याचं उत्तरसुद्धा द्यायचे. त्यामध्येच एक प्रश्न सतीबद्दल विचारला जायचा. स्वामीजींनी त्याचं उत्तर असं दिलं की आता सती कोणी जात नाही, पूर्वी जात होते, आता कोणी जात नाही, आणि ते जायचे सुद्धा सतीला सती जा असं सांगत नव्हते, ती जात होती. समाज सतीला जाळत नव्हता, सती स्वतःला जाळून घेत होती. तुमच्याकडे फक्त प्रश्न असा आहे की चेटकिनी जे आहेत, विच डायन, तिला तुम्ही मारता, फरक एवढाच आहे. आणि तसं बघायला गेलं तर आत्ताच्या काळात म्हणाले, संख्या पाहिली तर आत्ताच्या काळी एक्की दुःखी कोणीतरी सतीची मिळेल, पण विच जाळणं अजूनही तुमच्याकडे चालू आहे, असं त्यांनी त्यावेळेला उत्तर दिलं होतं. पुढे स्वामीजींच्या या भाषणामध्ये काही लोकांनी फार चांगलं त्यांच्याबद्दल लिहिलं. हे असं झाल्यानंतर स्वामीजी त्या भाषणामध्ये, ज्यांनी स्वामीजींना वृत्तपत्रातून फार सपोर्ट केला त्याच्यामध्ये स्त्रियांचा भरणा जास्त होता. त्याचं कारण असं होतं, स्वामीजींनी एक वाक्य सांगितले तिथे. ते म्हणाले, या देशामध्ये मला सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती आहे सांगू का? तर या देशामध्ये सगळ्यात जास्त काम स्त्रिया करतात. कारण त्या काळामध्ये अमेरिकन स्त्री हळूहळू मुक्त होत होती, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिची नोकरी करणं, अमुक करणं, अशी ती हळूहळू पुढं जात होती. त्यामुळे ते असं म्हणाले की मी या स्त्रियांना काम करताना पाहिलं आहे, आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्या जितकं काम करतात त्याच्या 1/20सुद्धा काम मी करत नाही. मला त्या दैवी अवतार वाटतात, असं त्यांनी त्या स्त्रियांबद्दल लिहून ठेवलं. आणि मग त्यांनी हळूच आपला मोर्चा वळवला तिथल्या सरकाराकडे आणि म्हणाले, असं असून अजूनही हार्वर्डमध्ये आणि कॅम्ब्रिजमध्ये, ऑक्सफर्डमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. माझ्या कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये मात्र गेल्या 15 वर्षापासून स्त्रिया शिकत आहेत. मग कोण पुढे आणि कोण मागे? स्वामीजींची माहिती इतकी प्रचंड होती, असं ते भाषणामध्ये बोलले. आणि मग हे 3 त्यांची भाषणं झाली. त्यावेळेला मध्ये मध्ये जी भाषणं व्हायची, कारण त्यांचं एकतर तिकीट ज्यांना परवडेल तेच यायचे, श्रीमंत उच्चभ्रू लोक यायचं, त्याला स्वामीजी म्हणायचे, लॉट ऑफ ब्लू नोज्ड पीपल कम फॉर माय लेक्चर. कारण स्वामीजींना नेहमी वाईट वाटायचं की जे गरीब आहेत ना, ते माझं ऐकायला येत नाहीत. आणि हे वाटत असल्यामुळे स्वामीजींनी नंतर जो निर्णय घेतला की आता हे लेक्चरगिरी बंद करायची आणि आपण क्लासेस सुरू करायचे, ते क्लासेस त्याने सगळ्यात गरीब असलेल्या भागामध्ये आपली खोली घेतली क्लास सुरू करण्यासाठी. असे हे 3 लेक्चर स्वामीजींची डेट्रॉईटमधली संपली. 11 फेब्रुवारीला सुरू झालेली, 23 फेब्रुवारीला 3 लेक्चर, आणि मध्ये मग इकडे तिकडे भेटी सगळ्या संपल्या. आता स्वामीजी निघणार परत, काय सांगतील तसं बिर्याणी करायचं. तोपर्यंत ती मोर्चात ती मंडळी सगळी आली. ती म्हणाली, असं चालणार नाही, अजून 2 लेक्चर पाहिजेत आम्हाला. स्वामीजींच्या 3 लेक्चरची 5 लेक्चर झाली. स्वामीजींच्याकडे 4थं लेक्चर देण्यात आलं. स्वामीजींनी जे 4थं लेक्चर दिलं ते लेक्चर लव्ह ऑफ गॉड या विषयावर दिलेलं आहे. आता इथं स्वामीजी प्रेम या विषयावर बोललेले आहेत.
स्वामीजींचे प्रेमाबद्दलचे विचार किती छान आहेत पण किंवा त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं पहा तिथे. व्हॉट एव्हर इज ॲब्सोल्युटली अनसेल्फिश, जे अत्यंत निस्वार्थी असतं, जे केवळ त्यागावर असतं आणि ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्याकडून काहीही मागितलं जात नाही, उलट ज्याच्यावर प्रेम करायचं त्याला आपलं सर्वस्व अर्पण केलं जातं, त्याला प्रेम म्हणतात. अशी स्वामीजींनी प्रेमाची व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही मला विचारता प्रेमाबद्दल आणि मी आज प्रेमाबद्दल बोलतोय, पण मला हे कळत नाही तुमच्या धर्मामध्येच प्रेमाबद्दल इतकं सांगितलेलं आहे. त्याबरोबर सगळी बसलेली म्हणाले की आपण बायबल वाचून झाले, सगळं झाले, काय कुठे आलंय वगैरे. आणि मग स्वामीजींनी सांगायला सुरुवात केली की तुमचे 3 भाग आहेत, तोरा, नेविम आणि केटुबिम, असे 3 भाग बायबलचे होतात. हे 3 जे ओल्ड टेस्टामेंट आहे त्याचे भाग आहेत. आणि ओल्ड टेस्टामेंट ज्याच्यातून निघालं म्हणजे जे हिब्रू किंवा अरेमिक भाषेमध्ये आहे त्याला तनख असं म्हणतात. त्या तनखचे 3 भाग आहेत. त्यातला पहिला तोरा म्हणजे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या, दुसरा प्रॉफिट्सबद्दलची माहिती आहे आणि तिसऱ्याला हेगिओग्राफी किंवा रायटिंग असं सुद्धा म्हणतात. या हेगिओग्राफी, रायटिंग किंवा हा जो तिसरा भाग सांगितला, या तिसऱ्या भागामध्ये एका ठिकाणी सॉन्ग ऑफ सॉलोमन म्हणून येतं. इट्स अ पार्ट ऑफ बायबल. आता हे सॉन्ग ऑफ सॉलोमन म्हणजे कसं आहे तर यामध्ये सॉलोमन प्रेम करतो असं दाखवलेलं आहे आणि त्यातली जी प्रेमिका आहे ती प्रेमिका म्हणजे जीसस क्राइस्ट आहे. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ह्युमन लव्हचा संबंध नसून ते डिव्हाइन लव्ह आहे. म्हणून स्वामीजी म्हणाले हे तुम्हाला सांगायला मला खूप वेळ लागेल. भारतात मी फक्त मीराबाई म्हटलं की त्यांच्या लक्षात, एका शब्दात त्यांच्या लक्षात येईल अशी प्रेमाची आणि ती अभिव्यक्ती प्रेमाची जी आहे ती अत्युच्च अभिव्यक्ती आहे. ती एकतर ज्ञानोत्तर असते किंवा ज्याला ती अभिव्यक्ती झालेली असते तो ज्ञानाच्या पलीकडे गेलेला असतो. आणि म्हणून स्वामीजींनी इथे त्याचं फार छान वर्णन करून सांगितलं. आणि पुढे ते असे म्हणाले की कृपा करून तुम्ही नेहमी जाता ख्रिश्चन धर्मामध्ये आणि जीससकडं काहीतरी मागता. देव हा मागण्याची वस्तू नाही आहे, देव अनुभूतीची वस्तू आहे. देव मागण्याची वस्तू नाही आहे. देवाकडे भीक मागू नका. मांगन मरण समान है, मत मांगियो भीक, मांगन से मरण भला, यही सद्गुरु की सीख. देवाकडे मागायचं नाही, कारण जे होतंय, जे मिळणार आहे, होणं आणि मिळणं हे प्रारब्धाचं काम आहे. देव प्रारब्धाचा नियंता आहे, प्रारब्धाचा निर्माता नाही आहे. प्रारब्धाचा निर्माता मी आहे. नियंत्याकडे माझं काहीतरी जे मी केलंय ते कमी जास्त करण्याचं, मागण्याचा त्यालाही अधिकार नाही, मलाही नाही आहे. आणि मागायचंच असेल तर ज्याच्या हातातून मागायचं त्याचा हातच मागून घ्यावा ना. म्हणून स्वामीजींनी सांगताना असं सांगितलं की ज्या भक्तीमध्ये निस्वार्थी भावनेने ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याकडे काहीही न मागता त्याला स्वतःला समर्पित ज्याला करता येतं त्यालाच फक्त प्रेम समजतं, असं ते भाषण होतं. प्रचंड लोकांना आवडलं. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी 5वं भाषण जे होतं ते बागलीबाईंच्या घरीच झालं. एन्शंट हिंदू फिलॉसॉफर्स अँड व्हॉट दे टॉट असा विषय होता. बरेच लोक आले होते कारण हिंदू फिलॉसॉफीवर एक भाषण झालं होतं. आता एन्शंट हिंदू फिलॉसॉफर्सवर आलं, कारण फिलॉसॉफीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. फिलॉसॉफर म्हणजे कोणीतरी माणूस. मग आता सगळ्यांना असं वाटलं कोण आता शंकराचार्य कोणावर बोलणार आहेत. स्वामीजींनी पहिल्यांदाच बोलायला घेतलं ते कृष्णावर बोलायला घेतलं. कृष्ण भगवानांच्याबद्दल सांगताना स्वामीजी काय सांगितले बघा. ही केम इन ऑल फॉर्म्स फॉर सॉल्वेशन ऑफ अन अफ्लिफ्टमेंट बट नॉट लाईक सॅल्वेशन बाय जीसस ब्लड. एक संकल्पना अशी आहे ख्रिश्चॅनिटीमध्ये किंवा बायबलमध्ये की म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ब्रेड आणि वाईन हा जो कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट किंवा या संकल्पनेच्या मागे क्रुसिफिकेशनच्या वेळेला त्यांना झालेला जो त्रास आहे त्या त्रासामध्ये त्यांच्या शरीरातून आलेलं जे रक्त आहे त्या रक्तातून मुक्ती आहे अशी एक संकल्पना आहे. त्यामुळे मुक्तीसाठी जिझसचं रक्त अशा प्रकारची एक संकल्पना विकसित व्हायला लागली. या विकसित होण्यामागे आणखीन एक संकल्पना होती. ती संकल्पना अशी की काहीही करा, मी त्याच्या राज्यातून बाहेर का आलो,
मी पापी आहे म्हणून आलो. हे पापी होण्याचं जी संकल्पना आहे ती ख्रिश्चन धर्मामध्ये इतकी रुजवली गेलेली आहे की मी पापी इथूनच सुरुवात होते. सुदैवाने किंवा दुर्दैवाने उपनिषदांची सुरुवात अमृतस्य पुत्र अशीच होते. तू अमृताचा पुत्र, तू त्या जागेचा हकदार आहेस असं उपनिषद सांगतं आणि तू त्या जागेतून बाहेर गेलास असं बायबल सांगतं. मार्ग एकच आहे. पण स्वामीजींचं मत असं होतं की अशा प्रकारची मुक्ती जी आहे त्या मुक्तींनी मला हीनता येऊ शकते, माझ्या मनाला नैराश्य वाटू शकतं, माझ्यामध्ये असणारं कमीपण मला समजावं हे योग्य आहे. आणि हे कमीपण काढणे म्हणजेच मी सर्व गुणसंपन्न होणे, आणि मी सर्व गुणसंपन्न झालो म्हणजेच ईश्वर झालो. आणि त्याचं मला असं म्हणणं आहे की तू ये आणि माझ्यासारखा हो. माझा ईश्वर मला हिनवत नाही, मला दूर लोटत नाही, मला कंडेम करत नाही, म्हणून मला रिडीम करत नाही. तो फक्त इतकंच म्हणतो, माझ्यातला तुझ्यातला फरक ओळख आणि तू माझ्याकडे ये. तुझं काय होणार नाही हे मी सांगत नाही, तुझं काय होईल हे मी सांगू शकतो. तू कोण आहेस हे मी सांगू शकतो, तू काय झालायस ते तुझं तू बघ. हा विचारांमधला थोडासा जो अत्यंत तरल फरक आहे तो स्वामीजींनी इथे सांगितला. पुढे स्वामीजींनी फार छान सांगितलं. स्वामीजी म्हणले, तुम्ही धर्म 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 म्हणता, तुम्हाला धर्म समजला असं तुम्ही समजता, आणि जाऊन तिथे माझ्या देशामध्ये तो धर्म सांगता, तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगा असं वाटेल, रिलिजन हॅज नो रिलेशन विथ द नॉलेज. धर्माचा ज्ञानाशी संबंध नाही. जे ज्ञान तुम्ही ज्ञान समजता, जे शाळा कॉलेजात शिकवलं जातं, धर्माचा तत्वज्ञानाशी संबंध नाही. रिलिजन इज नॉट रिलेटेड टू फिलॉसॉफी. म्हणून स्वामीजी दुसरं वाक्य असं सांगतात, दॅट ए रिलिजियस बियॉन्ड ग्रेट थिओलॉजिन अँड ग्रेट फिलॉसॉफर रिलिजन लाईज. A man learned in Western sense may not know ABC of religion, but a poor Hindu sitting before an idol thinking he is that idol knows religion. आपल्याकडे रमण महर्षी आणि बाळूमामा म्हणून जे आहेत, बाळूमामा हे काकांच्या गावाजवळ मुरगुडच्या जवळ झालेले सत्पुरुष होऊन गेले. वैशिष्ट्य असं होतं की त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, ते धनगर होते. मी काकांच्याकडून ऐकलेली हे सांगतोय, म्हणजे माझ्या घरी काका असताना काकांची, कारण मला बाळूमामा लहानपणापासून माहीत असल्यामुळे मी काकांना विचारलं. काकांच्याकडे ते पेशंट म्हणून सुद्धा आले होते. काकांनी सांगता सांगता असं सांगितलं की पंचमहाभूतांना गुलाम ठेवणारे बाळूमामा होते. ते आपल्या हातातल्या त्या धनगरी काठीनी ते जमिनीकडे असं हे करून पृथ्वी असा त्याचा उल्लेख करायचे. शिकलेले अजिबात नव्हते. आपल्या अंगावरचं कांबळं फक्त आलेल्या वादळाने उडून गेलं म्हणून त्याच काठीने वाऱ्याला असं हे केलं होतं. त्याच्यानंतर आयुष्यात त्यांच्या कांद्यावरनं कांबळं कधी खाली पडलं नाही, किती वारं आलं तरी. एका पंचमहाभूताला थांबवून ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे होती. म्हणून कुठल्याही चिखलातून बाळूमामा चालत जायचे, त्यांच्या पायाला कधीच चिखल लागलेला नसायचा. या बाळूमामांच्याकडे त्या काळातले एक पंडित आले, कुलकर्णी पंडित त्यांचं नाव. ते यमकन मर्डी नावाच्या गावाचे होते. ते वेदविद्या पारंगत होते. त्यांच्याकडून थोडीशी काहीतरी चूक झाली होती. बाळूमामांचं वैशिष्ट्य असं असायचं की समोरून आलेला माणूस आल्यानंतर सांगायचे की हा खोटं बोलतोय, हा खरं बोलतोय, हे बोलतोय. त्यांना सगळं स्पष्ट दिसायचं. हे आल्यानंतर दर्शनाला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, काय पंडितजी, काय महाराज, काय चूक झाली? त्यांच्या लक्षात आलं की बाळूमामांच्या लक्षात आलं आहे, पण आधार काय? आपण एखाद्या माणसाला सांगू शकतो की अशा चुका करत जाऊ नका वगैरे. हे वेदविद्या पंडित. बाळूमामाने त्यांच्याकडे पाहिल्या आणि पटदिशी गीतेतला एक श्लोक सांगितला. तो श्लोक त्या चुकीला अत्यंत चपखल असा बसणारा होता. जो कृष्णाने पार्थाला सांगितलं होता तो त्यांनी या कुलकर्णी पंडितांना सांगितला. प्रश्न फक्त एवढा होता की कुलकर्णी पंडितांनी त्यांचे पाय धरल्याने एवढंच म्हणाले की महाराज, गीता कधी वाचली? ज्या माणसाला लिहिता वाचता येत नाही त्यांनी पटदिशी गीतेतला श्लोक सांगावा. म्हणून ज्याला ABC ऑफ एज्युकेशन नसलं तरी तो रिलिजियस होता, जसं रमण महर्षींचं झालं. इथे तेच सांगतायत ते. पुढे ते असे म्हणाले, अमेरिकन्स मे बिल्ड ब्रिजेस. जीवनमुक्त लोकांच्या तोंडातली वाक्य जशीच्या तशी वाचण्यामध्ये एक दुसरा त्याचा एक कारण आहे.
त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारं सगळं सत्य असतं. म्हणून रेट्रोस्पेक्टिव्हली सुद्धा आपण जर स्वामीजींची भाषणं वाचली, त्यातलं कुठलंही वाक्य खोटं ठरलेलं नाही. हे वाक्य ऐकण्यासारखं आहे. स्वामीजी म्हणतात, अमेरिकन्स मे बिल्ड ब्रिजेस, दे मे बी ग्रेट इन फिजिकल सायन्सेस, बट इन रिलिजन दे आर सिम्पली चिल्ड्रन. स्वामीजींचं वाक्य आहे. असंच स्वामीजीने एकदा एक वाक्य सांगितलं होतं सिस्टर क्रिस्टिनला. युरोपीय देशामध्ये आगीचा डोंब उसळेल जर तिथे अध्यात्म पोचलं नाही तर. बरोबर स्वामीजींच्या जाण्याच्या नंतर 12 वर्षामध्ये पहिलं महायुद्ध झालं आणि 2 महायुद्धाला युरोप सामोरा गेला. आता मात्र या 5वं जे लेक्चर होतं, या लेक्चरमध्ये स्वामीजींनी हळूच आपला मोहरा कसा ख्रिश्चन लोकांकडे वळवला आहे आणि काय बोललेत ते पहा. वन थिंग आय मस्ट टेल यू, and I do not mean any unkind criticism. You train, clothe, educate and pay the men for what? They come over to my country and abuse all my forefathers, my religion and everything. They walk near a temple and say, you idolater, you will go to hell. But they dare not do that to a Mohammedan because a sword will come out. The Hindu is too mild, he smiles. He passes on and he says, let the fool talk. You train men to abuse and criticize. But even with respect, if I touch you, you do not allow me to touch you because you call me black. असं स्टेजवरून जमलेल्या याच्यामध्ये बिशप्स आणि फादर आणि क्लर्जीमॅन आणि रबाय असताना स्वामीजींनी कुठेही कपर्दिकसुद्धा संदेह बाळगलेला नाही आहे. पुढे ते असं म्हणतात, लेट ऑल युअर मिनिस्टर्स, म्हणजे चर्चमध्ये असणाऱ्या मिनिस्टर्सबद्दल बोलतात, लेट युअर मिनिस्टर्स रिमेंबर दिस. आणि हे वाक्य इतकं नंतर छापलं गेलं. वाक्य कसं आहे पहा. इफ ऑल इंडिया स्टँड्स अप अँड टेक्स ऑल द मड दॅट इज लाईंग ॲट द बॉटम ऑफ इंडियन ओशन अँड थ्रोज इट अप अगेन्स्ट द वेस्टर्न कंट्रीज, इट विल नॉट बी डुईंग इन्फिनिटिस्मल पार्ट ऑफ दॅट विच यू हॅव डन टू अस. भारतीय महासागरातल्या तळातला सगळा चिखल जरी माझ्या देशबांधवांनी पश्चिमात्य देशांच्यावर उधळला तरीसुद्धा त्यांनी आमच्यावर केलेल्या अत्याचाराचा कपर्दिकसुद्धा अंश पुरा होणार नाही. इतकं स्पष्ट स्वामीजी तिथं बोललेले आहेत. यू कॉल युअर सेल्फ अन ॲग्रेसिव्ह रिलिजन, बट हाऊ मेनी यू हॅव टेकन? एव्हरी 6th man is Buddhist, then there is Japan, Tibet, Burma, Siam, and how it is done? Without shedding a drop of the blood, Buddhism was spread. Whereas your Christianity succeeded without sword. I know how your forefathers were converted. They had to be converted or killed. What can you do better than Mohammedans? Arabs did the same thing. Where are they now? They are Bedouins. त्यावेळी लिहिले बरं का स्वामीजी. Where are the Romans now? They are not to be seen around. Blessed are the peacemakers, they shall enjoy the earth forever. Everything that where selfishness is basis, competition as its right hand, and enjoyment is its goal, must die sooner or later. Such things must die. प्रत्येक अशी गोष्ट जी स्वार्थावर अवलंबून आहे, चढाओढ हा ज्याचा उजवा हात आहे आणि कर्मणूक हा ज्याचा उद्देश आहे, अशी प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्याचा धर्मामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे. याच्यात धर्मसुद्धा येतो. पुढं ते असं म्हणतात, इफ यू वॉन्ट टू लिव्ह, इफ यू वॉन्ट युअर नेशन टू लिव्ह, गो बॅक टू क्राइस्ट. सोल्युशन काय सांगितलं बा. डोंट से कम टू हिंदुइझम. ही सेज गो बॅक टू क्राइस्ट. इट इज ऑल हायपोक्रेसी इन युअर कंट्री. युअर रिलिजन इज प्रीच्ड इन द नेम ऑफ लक्झरी. बेटर बी रेडी टू लिव्ह इन रॅग्स विथ क्राइस्ट दॅन इन पॅलेसेस विदाउट हिम. असं हे त्यांचं भाषण झालं. हे भाषण झाल्यानंतर याची सगळी वर्तमानपत्रामध्ये झोड उठणार होतीच. स्वामीजी त्या फटाक्याला ती वात लावतात तशी वात लावून द्यायची आणि त्याच्यानंतर मग सगळे ते प्रत्येक ह्याच्यामध्ये यांच्या बाजूनी विरुद्ध सगळं चाललेलं असायचं. ही अशी 5 भाषणं संपली आणि स्वामीजी म्हणाले आता पुढे काय. त्या ब्युरोने सांगितलं इथेच पलीकडे अदा नावाचं गाव आहे ओहायोमध्ये, तिथे एक तुमचं भाषण ठेवलं आहे.
स्वामीजी गेले तिथे भाषण करायला. इकडच्या सगळ्या मिशनरी लोकांनी त्या गावामध्ये इतकी माहिती सांगून ठेवली होती की याला जागा द्यायची नाही. स्वामीजींना एकाही हॉटेलामध्ये प्रवेश मिळाला नाही आदामध्ये. स्वामीजी एका ओळखीच्या माणसाच्या घरी जाऊन राहिले. त्यांना भाषणासाठी जागा देऊ नका म्हणून सांगितलं होतं. स्वामीजी म्हणाले जागा नसेल तर मी परत जातो. तिथली लोकं जी होती ती म्हणाली तिकडं आम्हाला जायला जमलेलं नाही, याचं इथं भाषण झालंच पाहिजे, म्हणून त्यांची तिथं भाषणं झाली. आणि त्या भाषणामध्ये स्वामीजींनी 2 गोष्टींची व्याख्या केलेली आहे. एक ओळीची व्याख्या आपल्याला साधक म्हणून खूप फार महत्त्वाची. धर्माची व्याख्या केलेली आहे. स्वामीजी म्हणाले धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आत्म्याचा आविष्कार आहे. जिथे आत्म्याचा आविष्कार नाही तिथे धर्म नाही. आणि दुसरी त्यांनी पूजेची व्याख्या केलेली आहे. विचारलं त्यांना पूजा म्हणजे, कारण पूजेचा अवडंबर बरंच आहे हिंदू धर्मामध्ये वगैरे वगैरे असं चाललं होतं. स्वामीजींनी पूजेची व्याख्या अशी केलेली आहे, ईश्वराचा मानवी शरीरात झालेला आभास म्हणजे पूजा. काय सुंदर व्याख्या पहा. ज्या ज्या क्षणी आपल्या शरीरामध्ये ईश्वराचा भास होईल त्या त्या क्षणी पूजा झालेली असं समजायला हरकत नाही. हे सगळं झाल्यानंतर स्वामीजी शिकागोला परत गेले. 5 भाषणं संपली. हा इकडं सगळा जो वाद होता, स्वामीजी शिकागोला पोचले पण इकडचं चालूच होतं प्रकरण. परत सगळ्या मिटिंगा झाल्या. हे सगळं ठरवलेलं काय झालं नाही, हा सापडला नाही, याची 3च्या ऐवजी 5 भाषणं झाली, याला कुठंतरी पकडायला पाहिजे, काय करायला पाहिजे म्हटल्यानंतर हे एवढं वाढत गेलं. स्वामीजींना निरोप गेले शिकागोमध्ये, परत एकदा या. तर स्वामीजी म्हणाले 3ची 5 भाषणं झाली, आता काय करायचं. ते ब्युरोवाल्यांना कळालं, परत बोलवतात म्हणजे तिकीटं भरपूर कापणार, कारण वातावरण तापलेलं आहे. पण स्वामीजी म्हणत होते मी भयंकर थकलेलो आहे. हे जे 2 फोटो आहेत त्याच्यामध्ये स्वामीजींचा इकडचा फोटो हा 1 वर्षाची भाषणं केल्यानंतरचा आहे, तो 1 वर्ष सुरुवातीचा आहे. धर्मपरिषद संपताना स्वामीजी अत्यंत उत्साही आणि असे दिसत होते. नंतर इथं वजन वाढलेलं आहे, स्वामीजी आजारी आहेत, थकलेले आहेत. हे 1 वर्षाचा फरक आहे स्वामीजींच्याकडे. आणि स्वामीजींच्या आयुष्यामध्ये 1 वर्ष ही 10 वर्षासारखी होती. आयुष्य फार कमी होतं, अनेक व्याधी होत्या, उसंत नव्हती, आणि असं हे काम चालू होतं. त्यामुळे त्यांना परत बोलवलं आणि स्वामीजी परत डेट्रॉईटला आले. आता मात्र असं होतं की आता सगळ्यांनी सांगितलं, जे त्यांच्या बाजूनी होते ना त्यांनी सांगितलं स्वामीजी एक असं उत्तर देऊन टाका ना, हा सगळा विषयच संपून जाऊ दे. स्वामीजींनाही कदाचित तशी इच्छा असावी, कारण फारच त्यांना आठवलं आपल्या गुरूंनी आपल्यावर एक संवाद केला होता. रामकृष्णांनी नरेंद्रांना विचारलं होतं, नरेंद्रा, हे हत्ती बाजारातनं चाललं की कुत्रे बरेच जण भुंकत असतात, तसं जर तू काय करायला लागलास आणि तुला जर कोणी काय म्हटलं तर तू काय करशील. नरेंद्र ताबडतोब म्हणाले मी त्यांना त्यांची जागा टाकून फेकून देईन त्यांना बाजूला. रामकृष्ण म्हणले नाही नाही, एवढं करायची काही गरज नाही आहे, आपण संन्यासी वृत्तीचे आहोत. त्यांना तेही द्वेष करणारा सुद्धा परमेश्वराचा अंश आहे. नरेंद्र हे विसरून चालणार नाही. नरेंद्र अर्थात गुरु सांगतात म्हटल्यानंतर हो म्हणाले. डोळे मिचकावून हळूच रामकृष्ण जवळ असलेल्या माणसानं म्हणाले, फार मुश्किलीनं हो म्हटला तो. शिवाचा अवतार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वर जीवनमुक्तामध्ये अभिव्यक्त होतोच. अभिव्यक्ती काय प्रकारची आहे. वासुदेवानंद सरस्वतींची अभिव्यक्ती अशाच प्रकारची होती, राग. तसं बघायला गेलं तर विकार आहे, पण तो विकार नव्हता. ईश्वराची अभिव्यक्ती जीवनमुक्त्याच्या शरीरातून होत असताना कोणत्या रूपाची अभिव्यक्ती होईल हे सांगणं अवघड आहे. तुकाराम महाराजांच्या मध्ये विष्णू खूप दिसतो. ज्ञानेश्वर माऊलीत तर विष्णूमयच दिसतात. नारायण दिसतो, मृदू आहे, कुठेही कोणत्याही प्रकारचं दुखणं नाही आहे, सगळं आईसारखं आहे, मातेसारखं आहे. ज्ञानेश्वर माऊली आहेत. तेच काही काही संतांच्या बाबतीत असं दिसत नाही. मग जमदग्नी आहेत, मग पराशर आहेत, मग दुर्वास आहेत. दुर्वासांचा अधिकार काही कमी नव्हता, पण दुर्वास येणे, नावच दुर्वास आहे, दुःखेन वसती, ते दुर्वासच होते. अशा प्रकारचं असल्यामुळे जेव्हा स्वामीजी परत इथे आले तेव्हा त्यांना इकडे आता आल्यानंतर तयारी करायचं ठरलं की स्वामीजी आता येणार आहेत आणि हे शेवटचं आहे. आता हा याच्यातून सुटला तर हा गेला, त्यामुळे याला एवढं पकडायचं म्हणून ठरवलं. काय काय केलं पहा. पहिल्यांदा छापून असं आलं की मी जाऊन आलेलो आहे भारतामध्ये, एका बॅप्टिस्टने लिहून दिलं की तिथे आम्ही गेलो होतो त्यावेळेला आम्हाला तिथे कसा देव कुठे म्हणून विचारलं तर त्या माणसाने सांगितलं की आमचा देव निर्गुण आहे, निराकार आहे.
त्यामुळं मग आत्ता आमच्या असं लक्षात आलं की यांच्या देवाला कान नाही आहेत. निराकार आहे ना तो, कान नाही आहेत, त्यामुळे याला प्रार्थना करता येत नाही, असला कसला देव असतो यांचा, असं एकाने छापून दिलं. म्हणजे काय हिंदू धर्माबद्दल संकल्पना होत्या पहा. एकाने असं छापलं. दुसऱ्याने त्याच्यामध्ये असं लिहिलं की पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्वामी विवेकानंद कोण? आपण आत्तापर्यंत ऐकत आलोय त्याला, पण ह्याचं डेसिग्नेशन काय? हा कोणत्या संस्थेचा प्रतिनिधी आहे? तो म्हणतो हिंदू धर्माचा प्रतिनिधी, अहो तर नाहीच आहे. हा नरेंद्र दत्त नावाचा एक माणूस आहे, ही माहिती त्या हजारांनी पुरवली होती की विश्वंभर दत्तांचे चिरंजीव हे नरेंद्र दत्त, हा ग्रॅज्युएट आहे, BA आहे कलकत्ता युनिव्हर्सिटीचा. या अलीकडे काहीतरी असे कपडे घालून फिरायला लागले, ह्याचा धर्माचा काही संबंध नाही, असं छापून आलं. अजून स्वामीजी यायचे आहेत बरं का डिट्रॉइटमध्ये. तिसऱ्याने छापलं ते असं सांगितलं की तो म्हणतो ना की आता सतीबिती बंद झाल्या, ते मी जाऊन आलो, बरोबर आहे त्याचं म्हणणं, सती बंद झाल्या, पण ते का बंद झाल्या? ख्रिश्चॅनिटी तिथं पोचली ना म्हणून बंद झाल्या, असं एका वृत्तपत्राने छापून दिलं. पुढे काय झालं, त्यातल्या एकाने असं म्हणालं की हे पहा, हे सगळं जरी असलं तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल. हा माणूस तसा सापडत नाही, कारण आपण गेल्या 2 वेळेला बघितलं त्याच्या जे मीटिंग झाल्या त्यात तो सापडत नाही. तेव्हा आपण एक काम करूया, तो जसं करतोय ना तसं आपण काहीतरी करायला पाहिजे. मग सगळ्या 2-4 अशा बिशप लोकांनी वेगळ्या वेगळ्या प्रेस्बायटेरियन वगैरे युनिटेरियन सगळे एकत्र आले आणि त्यांनी काम केलं. 1200 विद्यार्थ्यांना बोलवलं. असं 1200 विद्यार्थ्यांना गोळा केलं आणि त्यांना 10 दिवस ख्रिश्चन धर्माबद्दल सांगताना हिंदू धर्म नाही असं सारखं जोडून सांगायचं की तिकडे हिथं नाही, तिकडे असे आहेत, ते अमुक आहेत, ते बॅकवर्ड आहेत, आणि हे सगळे 1200 तिथे घेऊन जायचं असं ठरलं. आता काय आपली बँड फौजच आल्यानंतर तो काय बोलणार आहे तिथे, यातलं स्वामीजींना काहीच कल्पना नाही. बोलवले म्हटल्यानंतर स्वामीजी तिकडून परत आले होते. इतकंच नव्हे तर स्वामीजींची टिंगल उडवायला सुद्धा सुरुवात झाली होती. त्यावेळेला सारा बार्ड नावाची एक कवयित्री होती तिथे. या कवयित्रीचं एक वैशिष्ट्य होतं, म्हणजे ते आता योगायोगाचा म्हणजे संबंध आला म्हणून सांगायला हरकत नाही. सारा बार्ड म्हणून जी कवयित्री होती त्याच्याकडे एक मैना होती. ही मैना 5 भाषेमध्ये गात असे. त्याच्यावर सायंटिफिक हे सुद्धा झालं, ती पियानो वाजवत असे. तर ही सारा त्याला म्हणून सारा मैना बार्ड असं सुद्धा म्हणतात. ती सारा बार्ड जी होती, हिचे वडील ब्रेकफास्टच्या वेळेला काही माणसाला एकत्र करून त्यांनी एक असा टॉवेल घेतला. तो टॉवेल स्वामीजींच्या सारखा बांधलावर आणि संस्कृत येत नसल्यामुळे संस्कृतसारखे काही शब्द काढले. अशा प्रकारची टिंगल करण्यासाठी 2-2, 3-3 वेळेला अशी क्लासेस घेतली की हा माणूस असा बोलतो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामीजींना बदनाम करायचं असं ठरलं होतं. हे सगळं प्रकरण चाललं होतं. तेवढ्यात पुढे असं झालं की एकाने असं लिहून दिलं की मी आत्तापर्यंत पाहिलेल्या देशांमधला सगळ्यात जास्त दगडांच्या मूर्ती असणारा देश भारत आहे. आणि माझं असं पक्कं मत आहे अभ्यासानंतर की सैतान जर आला असेल या विश्वामध्ये कुठे, तर तो फक्त भारतात येऊन बसलेला आहे. काय काय लिहून आलं होतं पहा. या बॅकड्रॉपवर स्वामीजींना भाषण द्यायचं होतं. स्वामीजी परत बोलवलं गेल्यानंतर आल्यानंतर ते स्वामीजींना कोणी ठेवून घेतले, जे त्यांच्या बाजूनी बोलणारे जे लिबरल होते त्यामध्ये पामर म्हणून होते. त्या पामर जे होते ते थोडेसे श्रीमंतग्रस्त होते. त्यांचा एक क्लब होता, त्याला ओल्ड मॅन्स क्लब. सगळे 60च्या वर होते आणि या सगळ्यांचा एक आवडता उद्योग होता. या सगळ्यांना व्हिस्की प्यायला आवडायचं. त्यामुळं हॉटस्कॉच असं तो प्रकरण होतं आणि ते सगळे हॉटस्कॉच घ्यायचे. त्यामध्ये फक्त न घेणारे एकटे स्वामीजी असायचे. पण ही सगळी मंडळी बुद्धिमान होती. यांच्या घरी त्यांचं वास्तव्य झालं स्वामीजींचं. बॅगलेबाई नाही कळालं की हे पामर यांच्याकडे राहतात, त्यामुळे बॅगलेबाई म्हणाला मी तुमच्याशी बोलणार नाही, मी इथं असूपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठं राहायला नाही पाहिजे. मग ते म्हणाले मी येतो, पण तुम्ही पामरांची त्या दोघींचं काहीतरी बोलणं झालं. मग शेवटी असं ठरलं की 2 दिवस तरी इथे थांबू देत, मग तुम्ही घेऊन जा म्हणून. त्याप्रमाणे स्वामीजीकडे 1-2 दिवसच थांबले. पण हे पामर जे होते ते खूप हुशार होते. त्यांनी स्वामीजींना ह्या लेक्चर क्लबबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट झालं होतं ना ते तोडण्यात मदत केली. त्यांनी पहिल्यांदा ते कॉन्ट्रॅक्ट वाचलं आणि ते म्हणाले की हे अमेरिकेमध्ये फ्रॉड होतात मी ऐकले, पण हे असलं फ्रॉड मी कधी बघितलेलंच नाही म्हणाले. स्वामीजी म्हटलं मला यातलं काही कळत नाही, फक्त एकच गोष्ट आहे, मला आत्ता या माणसांच्या बरोबर काम करायचं नाही, कारण मला आता नाही करायचं. मला इकडून सकाळी उठ संध्याकाळी उठ हे मला नाही करायचं नाही. मला कोणापुढे जाऊन बोलायचं नाही आहे. हे कुठेही माझं भाषण करतात कारण यांना पैसे मिळतात म्हणून. या पामरने स्वतः मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन त्या कंपनीमध्ये जाऊन स्वामीजींना याच्यातून मुक्त केलं. त्यामुळे इथे स्वामीजी या मार्च महिन्यामध्ये 1894च्या या कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, मात्र ते बंद झालं.
आणि इथे आल्यानंतर पामरनी त्यांना मदत केल्यानंतर ह्या सगळ्या बाकीच्या ख्रिश्चन लोकांना फार वाईट वाटायला लागलं. आम्ही सगळे इतकं प्रयत्न करतो या माणसाला बदनाम करायचा आणि हे पामरसारखे माणसं, म्हणून त्यांनी त्या पामर जे होते त्यांच्यावर सुद्धा झोड उठवली. काय झोड उठवली पहा. एकाने लिहिलं की पामर हिंदू झालेले आहेत, कन्वर्ट झालेले आहेत. दुसऱ्यानं सांगितलं कन्वर्ट नाही, मी त्याच्याही पुढची मला माहिती आहे. त्यांच्याकडे घोडा आहे ना आणि गाय आहे, तर त्यांची जी जर्सी गाय आहे ती हिंदूतल्या ज्या गायी आहेत ना त्याच्यामध्ये सामील करून घ्यायचं सुद्धा फायनल झालेलं आहे यांचं. किती किती खोट्या गोष्टी पसरवल्या जात होत्या त्याचं हे पाहण्यासारखं आहे. आणि मग 11 मार्च 1894 स्वामीजींना परत बोलवल्यामुळं एक भाषण झालं. हे 11 मार्च 1894 झालेलं भाषण हे स्वामीजींनी स्वतः लिहून ठेवलं आहे, माझं अमेरिकेतलं आत्तापर्यंतचं उत्कृष्ट भाषण, असं त्या हेल सिस्टरला लिहिताना लिहिलं आहे. ऐकणाऱ्या सगळ्यांचं ते मत असंच आहे. 11 मार्च 1894 आणि त्याचा विषय फार संवेदनशील होता. ख्रिश्चन मिशनरीज इन इंडिया असा विषय होता. हा विषय सांगितल्याबरोबरच अगोदर वातावरण तापलेलं, स्वामीजींना पकडायचं ठरलेलं, तिकीटं सगळी खपून गेली, खचाखच सगळा हे भरला होता. स्वामीजी 2.5 तास बोलले आणि स्वामीजी काय बोलले नाहीत याच्यामध्ये. स्वामीजींनी सुरुवात केली जेव्हा भारतामध्ये नव्हे विश्वामध्ये ख्रिश्चन धर्म नव्हता तेव्हा भारतात काय होतं, हा धर्म भारतामध्ये कसा आला. स्वामीजी इतके प्रामाणिक होते, त्यांनी सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनीच्या अगोदर जितके मिशनरीज आलेत ते अत्यंत चांगले होते. त्यांनी खरोखरच इथल्या लोकांमध्ये रस घेतला, त्यांच्याबरोबर एकरूप झाले आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. जे आपले जेसुईट फादर आहेत गोव्याचे, ओल्ड गोव्याच्या चर्चमध्ये ज्यांची बॉडी ठेवलेली आहे, काय म्हणतो त्याला, सेंट फ्रान्सिस झेवियर. स्वामीजी म्हणाले सेंट फ्रान्सिस झेवियरसारखे 2 जरी आमच्याकडे आले, 1 जरी आमच्याकडे आले असता तरी माझ्या देशाचं कल्याण झालं असतं. पण ते एकच येऊन गेले आणि त्याच्यानंतर तुम्ही आलात. तुमच्यात आणि त्यांच्यात किती मोठा फरक होता. हे असे जेव्हा माझ्याकडे मिशनरीज होते त्याच्यानंतर स्पेनमधून पहिल्यांदा तुम्ही माणसं पाठवली. ती सुदैवानं माझ्या आणि दुर्दैवानं श्रीलंकेत पोचल्या पहिलं काम काही जर केलं असेल तर बुद्धाचा दात जिथं पूजला जात होता त्या मंदिराचे नासधूस करून तुम्ही त्या दाताला तिथून उखडून समुद्रात फेकून दिलं. अर्थात कदाचित तुम्हाला माहीत पण नसाले म्हणाले स्वामीजी, 1 फूट दात असणारे बुद्ध किती फूट असायला पाहिजेत मग. पण तो भाग वेगळा भक्तीचा भाग होता. हे स्पॅनियर्ड आमच्याकडे पोचले नाहीत म्हणून आम्ही आनंद व्यक्त करतो, तो पण पोर्चुगीज लोक गोव्यामध्ये पोचले. स्वामीजींनी सांगितलं माझ्या अभ्यासानुसार 90% माझ्या गोव्यातली लोक ही केवळ तुमच्या तलवारीच्या भीतीखाली धर्मामध्ये बदलली गेली. आणि हिंदू इतका मूर्ख नव्हता. तुम्ही 5 शिलिंग दिले की त्याला तुम्ही पाव देत होता. दुष्काळ होता, त्याला खायला नव्हतं, तो हुशार होता. 5 शिलिंगमध्ये खायला मिळत असेल आणि त्यांना मला काय म्हणायचं तर म्हणू दे म्हणून ते खात सुद्धा होते, कारण त्याला माहिती होतं मी जसा आहे तसाच आहे. पण आत्ता जो कन्व्हर्शन करून घेतला त्याच्याऐवजी दुसऱ्या डिनॉमिनेशनचा आल्यानंतर तो म्हणायचा मी तुला परत कन्वर्ट करतो, ते म्हणायचे परत 1 ब्रेड द्या. याच्यानंतर शाळा आल्या. स्वामीजींनी शब्द वापरला हिंदू ऑलवेज लाईक द बेट बट नॉट द हुक. त्यामुळे शाळा अटेंड केल्या. पण त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही गेलात आणि जबरदस्ती जेव्हा चालू झाली तेव्हा स्वामीजीने असं सांगितलंय की इफ देर आर नो डिफरन्सेस, असू देत, धर्मामध्ये फरक हा असलाच पाहिजे. हे स्वामीजींचे विचार ऐकण्यासारखे आहेत बरं का. आपल्याला असं वाटतं की जगात एकच धर्म असता तर किती बरं झालं असतं. स्वामीजींचं वाक्य पहा काय आहे, इफ देर आर नो डिफरंट रिलिजन्स नो रिलिजन वुड सर्वाइव्ह. वननेस ऑफ मेंटल टेम्परामेंट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड वुड बी डेथ. जगामध्ये असणारं वैविध्य हे त्या विधात्यांनी केलेलं वैविध्य आहे. त्याचं वैविध्य पुसावं अशी अपेक्षा नाही आहे. त्या वैविध्यामध्ये असणारा तो आहे ते पाहणं ही अपेक्षा आहे. म्हणून डायव्हर्सिटी इज हिज क्रिएशन. सृष्टी तुम्ही आणि मी तयार केलेली नाही, ती त्यानं तयार केलेली आहे. त्याचं कारण मी मागच सांगितलं. स्वामीजींनी पहिल्याच ह्याच्यामध्ये सांगितलं होतं. का केलं हे हिंदू सांगत नाही, तो अगदी मान्य करतो, मला माहिती नाही.
पण सृष्टीचा निर्माता तो आहे, ती अनादी आहे, ती अनंत नाही आहे. जो ब्रह्मवित होतो त्याच्या दृष्टीने ती शांत आहे, इतरांसाठी ती अनंत आहे. आणि ती तशी आहे, तशी असणं हे त्याला अभिप्रेत आहे. त्यामुळे त्याच्या सृष्टीमध्ये कसं असावं याचा मला अधिकार नाही. त्यामुळे धर्म असोत, मतं असोत, विचार असोत, स्त्री असो, पुरुष असो, जितके भेद आहेत, दिल का भेद बतावे अवधू, अच्छी करनी करले तू, डाली फूल जगत के माही, खिलने वाला तू का तू. व्हरायटी इज बाउंड टू बी देअर. अँड म्हणून हे स्वामीजींचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. एव्हरी रिलिजन हॅज इसेन्शियल फ्रूट अँड नॉन इसेन्शियल कॅस्केट. इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू होल्ड. किती स्वामीजींचे विचार स्पष्ट आणि सुशुद्ध आहेत पहा. मोहम्मदन्स ऑल्सो यूज्ड ग्रेटेस्ट व्हायलन्स नंबर ऑफ in the 3 missionary religions. मुस्लिम धर्माबद्दल बोलतात. Mohammedans used highest violence in 3 missionary religions, and yet the maximum spread of missionary religion is Buddhism, which clearly proves that it is not the sword that can spread, it is the word that can spread. And Swamiji always said, I do not say that don't send missionaries, do send them. We welcome them with open hands. स्वामीजींचे शब्द काही महत्त्वाचे आहेत. व्हाय टेक, किती सुंदर सांगितले बघा सगळ्या धर्मांबद्दल. व्हाय टेक सिंगल इन्स्ट्रुमेंट फ्रॉम द ग्रेट रिलिजियस ऑर्केस्ट्रा ऑफ द अर्थ, लेट द ग्रेट सिम्फनी गो ऑन. प्रत्येक धर्म हे एक वाद्य आहे. अशा सगळ्या धर्मांनी वाजवलेल्या त्यात वाद्यांचं तत्त्व जर कळालं तर एक वेगळी सिम्फनी तयार होऊ शकते. इतकं उच्च विचार स्वामीजींचे होते. हे सगळं झाल्यानंतर स्वामीजींच्यावर रेव्हरंड ह्यूम म्हणून होते, त्यांनी टीका करायला सुरुवात केली. ही टीका इतकी चालली पुढे की स्वामीजी डेट्रॉईट सोडून गेल्यानंतरसुद्धा 1 वर्ष एकामेकांची पत्र लिहायची, पत्र लिहिली की ती पब्लिश व्हायची. तो रेव्हरंड ह्यूमकडं पत्र आलं स्वामीजींचे की तो पेपरला द्यायचा. आणि हा लिहायचा स्वामीजींना, त्यामुळे स्वामीजी देत नव्हते, हा लिहिणार त्याची एक कॉपी काढून वृत्तपत्राला लिहायचा. हे दोघांचं युद्ध तुंबळ चालूच राहिलं होतं. स्वामीजी म्हणायचे, तुम्ही मिशनरी म्हणून माझ्याकडे येता, पण तुम्हाला इतकंही माहीत नाही की माझ्या धर्मामधलं जे तत्व आहे ते सगळं संस्कृतमध्ये आहे. तुम्हाला संस्कृत काय एक बी कळत नाही. याला उत्तर म्हणून रेव्हरंड ह्यूमनी असं लिहिलं की जी डेड लँग्वेज आहे ती कशाला शिकायची. प्रत्येक प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, अशा पद्धतीने ते चाललं होतं. आणि म्हणून हे सगळं झाल्यानंतर मात्र आता त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस काय असा तसा नाही बदणार, याला काहीतरी केलं पाहिजे. आणि मग इथं त्यांच्यावरच्या जी टीकेची जोड होती ती तिथून सुटली आणि मग हळूहळू त्यांचा बंध सुटत गेला. आता स्वामीजींच्या 2च गोष्टी उरल्या. एक, काही मुलींना पैसे देऊन स्वामीजींच्याकडे पाठवण्यात आलं. त्या सगळ्या बहिणी किंवा माताहून परत आल्या ही गोष्ट वेगळी. स्वामीजी एकटे राहत असत. स्वामीजी बऱ्याच ठिकाणी कोणाच्या तरी घरी राहत असत, कधी एकटे राहत असतात, त्यांच्या खोली एकटी असते. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी स्वामीजींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडण्याचा धोका होता. आणि चारित्र्याच्या बाबतीत गैरसमज होणे हा काही फार मोठा भाग नाही आहे. त्यात हितशत्रू जर असतील तर त्याची शक्यता आणखीन अधिक आहे. पण ज्या नैष्ठिक ब्रह्मचर्यानं स्वामीजी उभा राहिले, ज्या ज्या व्यक्तीला भेटले त्या त्या व्यक्तींनी, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क आला त्यातल्या प्रत्येक व्यक्तीने सांगितलं, जसं मिस्टर लिओनने सांगितलं होतं की जर हा माणूस फ्रॉड असेल तर माझा देवावरचा विश्वास उडेल. इतका विश्वास स्वामीजींच्यावर होता. पण या लोकांनी ते सुरू केलं. स्वामीजींना नकळत एका चर्चमधल्या काही लोकांनी एका फिस्टला रात्री बोलवलं. स्वामीजींना खायला घातलं. स्वामीजी जेवले आणि जेवल्यानंतर त्यांना कॉफी दिली आणि त्या कॉफीमध्ये विष मिसळलेलं होतं. कॉफीतून वाफा येतात, त्या वाफा जशा वर येतात तिथं रामकृष्ण बसलेले दिसले त्यांना. आणि रामकृष्णाने सांगितलं पिऊ नको म्हणून. स्वामीजींनी कॉफी इच्छा नाही म्हणून सोडून दिली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. काहींच्या मते आणि असेच सहज म्हणलं असेल सोडून दिलं, काहींच्या मते याला कळालं, काहींच्या मते याच्याकडे तंत्रविद्या आहे. पण स्वामीजींच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. माझे गुरु माझ्या रक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी उभे आहेत याची त्यांना खात्री झाली. वाईट वाटायचं स्वामीजींना. या जगासाठी त्यांनी फार सुंदर लिहिलं आलासिंगाला, या जगासाठी मी काय केलं नाही. काय केलं? स्वामीजींनी स्वतःसाठी काहीही केलेलं नाही आहे. या जगासाठी मी इतकं केलं, पण हे जग माझ्यावर काय करतं? प्रेम करतं. याला प्रेम म्हणतात. कुणाच्या उद्धारासाठी मी बोललो त्याच्यामध्ये माझा काय फायदा होता?
जो स्वतः जीवनमुक्त आहे त्याला आणखीन काय कमवण्यासारखं काहीच नाही आहे. असं असूनसुद्धा ज्या पद्धतीने, आणि म्हणून ते म्हणायचे की या विश्वाची जी रचना आहे, जे हे विश्व कसं चालतं हे अतर्क्य आहे म्हणाले. एक वेळ ब्रह्मज्ञान कळू शकेल, पण विश्व कसं चालतं हे कळत नाही, कारण इथली नाती कशी चालतात. आणि म्हणून स्वामीजी हे सगळं झाल्यानंतर या भाषणामध्ये त्यांनी एक आणखीन गोष्ट सांगितली की बिब्लिकल थेअरी ऑफ क्रिएशन, बायबलमध्ये क्रिएशनची थिअरी आहे, बायबलच्या सुरुवातीपासूनच ती चालू होते. स्वामीजींनी त्याला सांगितलं की याला मी मान्य करत नाही. ते नेहमी म्हणायचे मी काही गोष्टी मान्य करत नाही याचा अर्थ मी धर्म अमान्य करतोय असं नव्हे. म्हणून डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं की सगळ्यांना सगळं मिळालं, पाखरांनासुद्धा घरटं मिळालं, फळांना झाड मिळालं, जीसस फक्त एकटा फिरतोय, त्याला तुमच्या हृदयामध्ये जागा द्या, असं सांगणारे स्वामीजी, जे बरोबर नाही म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीसाठी ज्यांनी सांख्य तत्त्वज्ञान कोळून प्यालं आहे असे स्वामीजी बोलत होते. म्हणजे केवळ टीकेसाठी टीका म्हणून नव्हे. म्हणून ते म्हणायचे की मी अशा देवाची निर्भत्सना करतो जो रागीट आहे आणि जो शिक्षा करतो. देव रागीट आणि शिक्षा करणारा असू शकत नाही. तो मृदू मवाळ आहे, तो दयाळू आहे. तो दयाळू आहे म्हणून तर तो देव आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जर तो माझ्यावर रागवणार असेल तर मी कुठे जाणार? मी चुकलोय असं मला जर वाटलं तर मला जाण्यासाठी कमीत कमी माझ्या आईचा पदर जसा असतो तसा माझ्या ईश्वराचा पदर माझ्यासाठी असला पाहिजे, नाही तर मी कुणाकडे जाणार? म्हणून स्वामीजी ते म्हणाले की मी ते अजिबात. आणि दुसरी गोष्ट सांगितली स्वामीजींनी, हे संपूर्ण रोमन कॅथॉलिक धर्म जो आहे तो बुद्ध धर्माचं प्रतिरूप आहे, अभ्यास करून पहा, असं त्याने सांगितलं. पुढे ते तिथून याला परत आले आणि डेट्रॉईटला आल्यानंतर शेवटचं त्यांचं एक लेक्चर झालं. ते लेक्चर फार प्रभावी ठरलं. अगोदर ख्रिश्चन मिशनरींच्यावर बोलले होते. शेवटचं लेक्चर होतं रोल ऑफ लेक्चर ऑन विमेन ऑफ इंडिया. स्वामीजींनी भारतीय स्त्रियांच्याबद्दलचे विचार व्यक्त केले, बघण्यासारखे आहे. आपण असं म्हणू की स्वामीजींनी स्त्रियांबद्दलचे विचार व्यक्त केलेत, कदाचित आदर्श स्त्री व्यक्त केलेली आहे. ज्या पद्धतीने स्वामीजींनी लिहिले, स्वामी इट इज अनफेअर टू जज ईस्टर्न वुमन बाय वेस्टर्न स्टँडर्ड, पहिलीच गोष्ट सांगितलेली आहे. आता सगळेच्या सगळे वेस्टर्न स्टँडर्ड अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतात. स्वामीजी काय म्हणतात, ईस्टर्न वुमन कॅनॉट बी जज्ड बाय वेस्टर्न स्टँडर्ड. द आयडियल ऑफ वुमनहुड इन इंडिया इज मदरहुड. अ वुमन is known or recognized in eastern part of this world only by her motherhood. पुढे ते असं म्हणतात, in India women is visible manifestation of God. स्वामीजींची स्त्रीबद्दलची संकल्पना काय पहा. आणि हे every man should read this. In India woman is visible manifestation of God. Whole life is given to the thought that she is a mother. The girls in India would die if, like American girls, they were obliged to expose half of their bodies to the vulgar gaze of young men. असं त्यावेळेला म्हटलं. दुर्दैवाने आजची परिस्थिती काय आहे. पुढे स्वामीजी असं म्हणतात, इट इज स्ट्रेंज दॅट ऑक्सफोर्ड, केम्ब्रिज, येल अँड हार्वर्ड आर क्लोज टू विमेन बट कलकत्ता युनिव्हर्सिटी ॲडमिट्स द सेम. हे सगळं झाल्यानंतर स्वामीजींनी त्या ब्युरोबरोबरचं आपलं सगळं कॉन्ट्रॅक्ट संपवलं. आता स्वामीजी मुक्त झाले होते. पैशाबद्दलची काळजी त्यांची जवळपास त्यांनी करायचं बंद केलं होतं. श्रीमंत लोकांची बोलणी यायची, भाषण व्हायचं, 2 वेळचं जेवण कुठेही मिळायचं. लिहून टाकलं त्यांनी आपल्या आलासिंगाला की आलासिंगा आहे मी अमेरिकेत, पण इथे काही फारसे पैसे मिळतील असं वाटत नाही रे. इथे सगळं देण्या घेण्याचा प्रकार आहे. ते डॉलर ख्राईस्ट असं म्हणायचे. इथे सगळे डॉलर ख्राईस्ट आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर स्वामीजी तिथून डेट्रॉईटहून परत आले. स्वामीजी डेट्रॉईटहून परत आल्यानंतर त्यांचं परत डेट्रॉईटला जाणं हे नंतर झालं, जेव्हा या 2 शिष्या त्यांच्या होत्या. स्वामीजी 1896ला शेवटचे डेट्रॉईटला गेले. या जाण्यामध्ये मात्र वेगळं प्रकरण होतं. आता स्वामीजीने लेक्चर्स बंद केली होती. त्या काळामध्ये स्वामीजींची जी लेक्चर्स झाली ती फक्त सिलेक्टेड लोकांसाठी असायची. त्याला क्लासेसच असं म्हणतात. ते हॉटेलमध्ये पण व्हायचं, पण हॉटेलच्या ड्रॉईंग हॉलमध्ये जेवढी लोकं बसतील, अर्थात तिथेसुद्धा मग लोक जेण्याच्या शिडीवर वगैरे बसायची, पण 1200वरून संख्या 50वर वगैरे आली. कारण स्वामीजींचं मत असं होतं, इट इज बेटर टू क्रिएट फ्यू जायंट्स दॅन
स्ट्यूइंग द पर्ल्स इन फ्रंट ऑफ अ स्वाईन असं ते म्हणायचे. गाढव लोकांच्या पुढे गीता वाचण्यापेक्षा मी फार थोड्या मोजक्या पण गुणवंत लोकांच्या पुढे शिकवायला मान्य करेन असं सांगितल्यामुळे त्यांची दुसरी जी भेट झाली तिथे स्वामीजी बोलले. आणि स्वामीजी जेव्हा दुसऱ्यांदा आले डेट्रॉईटला तेव्हा त्यांनी एक भाषण केलं होतं. ते एक भाषण जे झालं ते हॉटेलमध्ये करायचे. मग हे बाहेर भाषण कसं झालं, त्यांचे एक राबाय फार चांगले मित्र होते, फार आदर होता त्यांना स्वामीजींच्याबद्दल. ते त्यावेळेला पॅस्टर होते एका चर्चचे. त्याने सांगितलं आमच्या चर्चमध्ये स्वामीजी तुम्ही बोललं पाहिजे आणि तुमचे शब्द आमच्या चर्चमध्ये घुमावेत अशी माझी इच्छा आहे. म्हणून त्यांना बोलवलं. आणि हे जे रॅबाय होते लुई ग्रॉसमन त्यांचं नाव, त्यांनी आयडियल ऑफ युनिव्हर्सल रिलिजन असा हे ठेवला. विश्वधर्म कसा असावा, वैश्विक धर्म आदर्श कसा असेल. आणि स्वामीजी त्याच्यावर बोलताना स्वामीजींनी भाषण केलं. पण त्या भाषणामध्ये जेवढी ऐकायला आलेली लोक होती त्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, दिघमूड होऊन गेले होते. स्वामीजी त्यावेळेला काय होते आणि असं का झालं याचं वर्णन करण्यासाठी दुसरं कोणी नव्हतं, मेरी फंकेच तिथं होती डेट्रॉईटमध्ये असल्यामुळे. तिने वर्णन काय केलं पहा. द मोस्ट ब्रिलियंट अँड मास्टरली डिस्कोर्स. नेवर हॅड आय सीन द मास्टर लुक ॲज ही लुक्ड ॲट दॅट नाईट. देर वॉज समथिंग ऑफ हिज ब्युटी नॉट ऑफ दिस अर्थ. आणि स्वामीजींच्या बऱ्याच भाषणांमध्ये आणखीन पुढे येतील, लंडनमधल्या काही भाषणांमध्ये आपण पाहणार होतो, तिथे ते जास्त झालं होतं. स्वामीजी बोलता बोलता समाधीमध्ये असायचे. अर्धवट समाधीमध्ये स्वामी प्रवचन करत असायचे. पण त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम ऐकणाऱ्यांच्यावर व्हायचा. हळूहळू हळूहळू ऐकणारे जे आहेत ते प्रतलावर वरच्या जायचे. बरेचसे ऐकणारे उन्मनी अवस्थेमध्ये जायचे. गमतीचा भाग असा असायचा की स्वामीजी बोलता बोलता स्वामीजींचा आवाज कमी व्हायचा पण तो शेवटच्या रोपर्यंत ऐकू जायचा. अशा प्रकारे स्वामी. आणि ह्या सगळं होत असताना स्वामीजी फक्त काय सांगत असायचे तर पहिल्यांदा तुम्ही पूरक म्हणजे आत श्वास घ्या असं म्हणायला जायचे आणि स्वतः श्वास घेता 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 समाधीमध्ये जायचे. स्वामीजी समाधीमध्ये जात असताना बाकीचे शांत बसलेत असं नाही, ते हळूहळू स्वामीजींच्या बरोबर अवस्थेला वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये साधक असताना दिसायचे. म्हणून चर्चा चालू असायची राजयोगातल्या अत्यंत क्लिष्ट योगाची. हठयोग प्रदीपिकेच्या काही संस्कृत श्लोकांवर स्वामीजी बोलत असायचे. ऐकणाऱ्यांनी आयुष्यामध्ये संस्कृत आणि हठयोग प्रदीपिका ऐकलेली सुद्धा नसायची, पण 2-2 तास कोणी हलायचं नाही. याचं कारण असं होतं की प्रत्यक्ष परब्रह्म. किती नशीबवान लोक असतील की जे त्या प्रवचनाला बसले असतील. किती नशीबवान लोक असतील की ज्यांच्या जवळून स्वामीजी गेले असतील. किती नशीबवान लोक असतील की जिथं स्वामीजी बसले तिथं त्यांना बसायला मिळालं असेल. आणि म्हणून आत्तासुद्धा स्वामीजींचं जे जे स्थान आहे, आजसुद्धा बेलूरला गेल्यानंतर, आजसुद्धा मायावती आश्रमात गेल्यानंतर छाती डोळे भरून येतात, कारण इथं स्वामीजी बसलेले असणार आहेत. आणि म्हणून स्वामीजींच्या चरित्राचा अभ्यास आपल्यामध्ये असणारी जी श्रद्धा आहे, आपल्यामध्ये असणारी जी भक्ती आहे ती वृद्धिंगत होण्यासाठी स्वामीजींना वापराय. स्वामीजी हे स्त्रोत आहे, स्वामीजी स्फूर्तीस्त्रोत आहे. ज्यांनी ज्यांनी हृदयामध्ये स्वामीजींना जिवंत ठेवलेलं आहे त्यांच्याकडून कोणतीही चूक होण्याची शक्यता नाही. चारित्र्य शुद्धतेसाठी स्वामीजी, साधनेसाठी स्वामीजी, ध्यानासाठी स्वामीजी, नैराश्य घालवण्यासाठी स्वामीजी, उत्तुंग बनण्यासाठी स्वामीजी, जगातल्या कोणत्याही गोष्टीवर मात करण्यासाठी स्वामीजी, कोणत्याही प्रारब्ध परिस्थितीमध्ये उभा राहण्यासाठी स्वामीजी. आणि स्वामीजींनी या ख्रिस्टीनलाच दिलेला निरोप असा आहे की बेटा ख्रिस्टीन, आयुष्यामध्ये कोणतेही प्रसंग येवोत, शांत, सौम्य आणि प्रसन्न राहा असे आपण प्रार्थना करू. हरि ओम. सहना पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.